सर्वांना नमस्कार. मिरज विद्यार्थी संघ आयोजित आणि आपल्या ऐतिहासिक खरे मंदिर वाचनालयात पार पडत असलेली 151वी वसंत व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. गेले 6 दिवस आपण वेगवेगळ्या विषयावर अनेक तज्ज्ञ आणि जाणकार लोकांची मतं ऐकतोय आणि त्यांचा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. कला, साहित्य, संस्कृती या विषयांबरोबरच आजचा जो आपला विषय आहे तो थोडा वेगळ्या धाटणीचा आहे, पण सध्याच्या घडीला आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा, रोजच्या आयुष्यात त्याचा परिणाम होणारा आणि अतिशय कुतूहलाचा विषय आहे. तर आपल्या आजचा 7व्या पुष्पाचा विषय आहे युद्धमय जगात भारत. आणि हे 7वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला खास पुण्याहून डॉक्टर संकल्प गुर्जर हे एक अभ्यासू व्यक्तित्व लाभलेलं आहे. आजचं जे व्याख्यान आहे ते कैलासवासी ॲडव्होकेट शिवराम हरी पटवर्धन, कैलासवासी शालिनी शिवराम पटवर्धन व कॅप्टन गणराज शिवराम पटवर्धन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आहे. त्याचबरोबर कैलासवासी नारायण चिंतामणी चिपळूणकर, कैलासवासी सौ ज्योत्स्ना नारायण चिपळूणकर व कैलासवासी अनिल नारायण चिपळूणकर यांच्या स्मरणार्थ आहे. सध्या रोज आपण सकाळी वृत्तपत्र बघितलं, टी व्ही लावला किंवा व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब हे सगळं जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की जगात कुठं ना कुठंतरी सतत आज संघर्ष सुरू आहे आणि जागतिक राजकारण हे अत्यंत वेगानं आणि अनपेक्षितरित्या बदलत आहे. अंदाज बांधता येत नाही अशा दृष्टीनं. कधीकधी 2 देशातील सीमावाद असेल, कधी आर्थिक सत्ता संघर्ष असेल, तर कधी महासत्तांच्या वेगवेगळ्या खेळ्या असतील. यामुळे आजचं जग जणू एका महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे का, किंवा एक जागतिक अनिश्चितता बरीच आपल्याला दिसते आहे. तर ह्याचा आपल्याला अंदाज बांधता येत नाही. आणि युद्ध ही गेल्या 4000 वर्षांचा जर मानवी संस्कृतीचा इतिहास बघितला तर युद्ध काय हे नव्यानं घडणारी गोष्ट नाही आहे. तो सगळा इतिहास हा युद्धांचाच इतिहास आहे. पण किंवा असं पण आपल्याला म्हणता येईल की जी काय आधुनिक राष्ट्र आज आपल्याला दिसत आहेत तर ती सुद्धा 2 विश्व महायुद्धाचीच एक परिणिती आहे असं म्हणता येईल, जेवढे आधुनिक राष्ट्र आपल्याला आज उभी दिसत आहेत. त्यामुळं युद्ध आपल्यासाठी नवीन नाही आहे, पण पूर्वी जे युद्ध आपल्याला होत होती तर त्याच्याबद्दल जी माहिती आपल्याला मिळत होती आणि त्याचा जो आपल्यावर होणारा परिणाम होता तो अतिशय मर्यादित स्वरूपात होता. तर पूर्वी युद्धात जे काही घडणार आहे ते एका दिवसानं तुमच्यापर्यंत पोहोचत होतं, आपल्यापर्यंत पोहोचत होतं, वृत्तपत्रातून पोहोचत होतं, सह्याद्रीच्या चॅनलवरनं पोहोचत होतं. पण आता व्हॉट्सअप आणि फेसबुकचा आवाका आपल्या प्रत्येकाच्या घरात किंवा आपल्या प्रत्येकाच्या डोक्यापर्यंत इतका आहे की प्रत्येक मिनटाला युद्धात काय होते, किती गोळ्या झाडल्या गेल्या, किती माणसं मेली हे प्रत्येक मिनटाला आपल्याला कळते आणि प्रत्येक मिनटालाच कुठंतरी मास्टर स्ट्रोक घडत असतोय. त्यामुळं आणि ह्यामध्ये बरेच म्हणजे एखादा सारासार विवेक असणाऱ्या माणसाला सुद्धा कळणार नाही की खरं काय खोटं काय. एवढ्या वाहिन्या झाल्यात, एवढे न्यूज चॅनल झालेत, एवढे राजकीय विश्लेषक झालेत. त्यामुळं यामध्ये एखादा त्या विषयात गाडून घेतलेला अभ्यासक आणि त्याच्याकडनं ह्या गोष्टी समजून घेणं हे जास्त गरजेची गोष्ट ठरते आजच्या काळात. आणि एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला वाटेल की हजारो किलोमीटर दूर चाललेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपल्याशी काय संबंध आहे. पण सध्याचं जे युग आहे ते ग्लोबलायझेशनचं आहे. त्यामुळं हजारो किलोमीटर दूर अशी गोष्ट आता शिल्लक नाही आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात आज आपण एका दिवसात पोचू शकतो. त्याचाच दुसरा परिणाम असा आहे की जगात काही घडलं तरी त्याचा परिणाम आपल्यापर्यंत एका दिवसात येणार आहे. त्यामुळं जगात कुठेही जर आज ठिणगी पडली तर त्याचे चटके जे काय ते आपल्या सगळ्यांनाच भोगावे लागणार आहेत. आणि जे आत्ता आपण सगळेजणच भोगतोय, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती असतील, LPGचा तुटवडा असेल जो आपल्याला सगळ्यांना जाणवलेला आहे. त्यामुळं हा विषय फक्त दिल्लीतल्या राजकीय वर्तुळापुरता आहे असं न राहता आता इंटरनॅशनल पॉलिटिक्स आणि जिओ पॉलिटिक्स, जागतिक राजकारण आणि भूराजकारण ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या माझ्या आयुष्यात आज फार मोठा फरक पाडत आहेत. आणि अशा या गुंतागुंतीच्या आणि वेगाने बदलणाऱ्या जगाच्या परिस्थितीत आपला भारत नेमका कुठं उभा आहे, भारताचे परराष्ट्र धोरण काय सांगते आणि जागतिक पटलावर भारताचे भवितव्य काय हे समजून घेणं हे काळाची गरज बनली आहे. आणि याच विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्याला एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. आणि आजचे जे आपले प्रमुख वक्ते आहेत ते डॉक्टर संकल्प गुर्जर हे जे खास पुण्यावरून आपल्यासाठी आलेले आहेत. संकल्प गुर्जर हे आंतरराष्ट्रीय संबंध आणि भूराजकारण म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स आणि जिओ पॉलिटिक्स या क्लिष्ट मानल्या जाणाऱ्या विषयाचे अत्यंत सखोल अभ्यासक आहेत.
त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी नवी दिल्लीतील साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमधून आपली PhD संपादन केली. भारत आणि जग यांच्यातील परस्पर संबंध हा त्यांच्या विशेष संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. त्यांचा कामाचा अनुभवही तितकाच दांडगा आहे. नवी दिल्ली येथील अत्यंत प्रतिष्ठित अशा इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्समध्ये त्यांनी रिसर्च फेलो म्हणून काम पाहिलेलं आहे. तसेच त्यांना मणिपाल विद्यापीठातील अध्यापनाचा मोठा अनुभव आहे. सध्या ते पुण्याच्या नामांकित गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समध्ये ते कार्यरत आहेत. म्हणजे एकंदरीतच जगाचं जे काय राजकारण चाललेलं आहे त्याची व्यापकता, त्याची गंभीरता, त्याचे नेमकेपणा ह्याच्याविषयी ते अतिशय अधिकारवाणीनं बोलू शकणार आहेत. त्यांच्या या गंभीर आणि महत्त्वपूर्ण शैक्षणिक जी ओळख आहे त्याचबरोबर आणखी एक रंजक बाजू आहे. म्हणजे एकतर आता मी त्यांच्याशी गप्पा मारताना ते खूप प्रचंड वाचणारं व्यक्तित्व आहे किंवा प्रचंड वाचन असलेले वक्ते आहेत. त्याचबरोबर त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाबरोबर हॉलिवूडचे जे सगळे सिनेमे आहेत त्याची विशेष आवड आहे. आणि जे इंग्रजी गुप्तहेर कादंबऱ्या आहेत ज्याला स्पाय नॉवेल्स म्हणतात तर त्याची त्यांना जास्त आवड आहे. त्यामुळे कदाचित याच आवडीतूनच त्यांना जागतिक राजकारणामागच्या पडद्यामागचे जे काय स्पाय गेम्स किंवा ह्या सगळ्या आता सध्या स्पायबद्दल धुरंधर पिक्चर येऊन गेला आहे जो सगळ्यांनीच बघितला आहे. त्यामुळं ह्याच्याविषयी ते अधिक बारकाव्यानं समजून घ्यायला त्यांच्याकडनं आपल्याला आवडेल. तर त्यासाठी अशा या बहुआयामी आणि व्यासंगी वक्त्याला आज मी इथं स्वागत करण्यासाठी मला अतिशय आनंद होतो आहे. आणि त्यासाठी मी डॉक्टर कुरणे सरांना विनंती करतो की त्यांनी संकल्प सरांचं स्वागत करावं. सन्मान चिन्ह, पुस्तिका आणि बुके देऊन आपण त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद सर. आता मी तुमचा फार वेळ न घेता मी संकल्प गुर्जर सरांना विनंती करतो. फक्त सरांनी मला एक विनंती केली आहे की त्यांचं जे स्वरूप आहे व्याख्यानाचं ते जास्तीत जास्त प्रश्न उत्तराचं असावं. त्यांनी असं पहिलाच सांगितलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न हे तुमच्याकडनं यावेत अशी त्यांची अपेक्षा आहे. सो त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर आपला भरपूर वेळ हा प्रश्न उत्तरांसाठी असणार आहे. त्यामुळं सर्वांनी प्रश्न आपल्याजवळ ठेवावेत. व्याख्यान झाल्यानंतर आपल्याला इथं पुढं माईक समोर येऊन बोलावं. तर सरांना मी मंचावर येण्यासाठी विनंती करतो आणि आपलं आजचं 7वं पुष्प गुंफण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद सर. घड्याळ एक सर्वात प्रथम इथे बोलवल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी तुळपुळे सर, आगाशे सर सगळ्यांचे आभार. हिमांशूने कोऑर्डिनेशनचं काम खूपच छान केलं आहे त्याच्यामुळे हिमांशूचेही आभार. अशा स्वरूपाच्या व्याख्यानमालांच्यामध्ये बोलण्याचा हा माझा खरं सांगायचं तर पहिलाच अनुभव आहे. प्रायमरीली मी ॲकॅडमिक कॉन्फरन्सेसमध्ये बोलत असतो जिथे काहीतरी एक 10 मिनटं आपण वेगळा विषय काहीतरी मांडायचा, एखादा वेगळा मुद्दा मांडायचा आणि इतरांचे मुद्दे कसे चुकीचे आहेत याच्यावरती चर्चा करायची असं साधारणतः स्वरूप असतं. त्यामुळे अशा प्रकारची पब्लिक लेक्चर्स देणं हे एक वेगळ्या प्रकारचं आव्हान याची मला जाणीव आहे. आणि त्या जाणीवेला हिमांशूने अजून थोडं खतपाणी घातलं जेव्हा त्याने मला सांगितलं की 74 ते 82 ही 8 वर्ष कुरुंदकर स्वतः इथे यायचे आणि त्यांची 2-2, 3-3 लेक्चर्स एकेका वर्षी झालेली आहेत. आणि कुरुंदकरांच्या अशा परंपरेमध्ये आपण उभे आहोत ही एका बाजूला खूपच अभिमानाची भावना असली तरी आपली जबाबदारी किती वाढलेली आहे याची जाणीव करून देणारी आहे. आणि त्याच्याहीमुळे थोडंसं एक दडपण नाही म्हणणार मी, पण एक वेगळ्या प्रकारचं आव्हान आपल्यासमोर आहे याची मला जाणीव झालेली असं म्हणूया. जेव्हा तुळपुळे सरांनी विचारलं की या व्याख्यानमालेसाठी काय विषय ठेवावा तेव्हा माझ्या डोक्यात इमिजिएटली असं आलं की आत्ताचं जे काही जग आहे त्या जगात भारत आपल्याला कसा दिसतो किंवा कुठे दिसतो याचा अंदाज एक देता यावा अशा पद्धतीने आपण काहीतरी विषय निवडूया. आणि मग आत्ताचं जग असं म्हणताना नेमकं ते जग आहे तरी कसं असा मी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं की आत्ताच्या जगाचं खरं वर्णन करायचं तर युद्धमय जग असंच करता येत की एकाच वेळेला जगामध्ये इतकी वेगवेगळी युद्ध, देशांच्यामधली युद्ध, देशांच्या अंतर्गत भागातली युद्ध आणि ती युद्ध थांबणं राहिलं बाजूला तर ती वाढतच चाललेली आहेत. रोज सकाळी हिमांशूनेच उल्लेख केला की उठल्यावरती असं होतं की काय
काय नवीन घडलेलं असेल. आणि एक काळ होता म्हणजे 2016-17 हा एक टर्निंग पॉईंट मानायला हरकत नाही, जेव्हा अमेरिकेमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा नेता सत्ताधारी पदावरती आला, अध्यक्ष झाले डोनाल्ड ट्रम्प. आणि डोनाल्ड ट्रम्प यांची खासियत काय तर ते मॅकडोनाल्ड्स त्यांना खूप आवडतं, त्याच्यामुळे मॅकडोनाल्ड्सचे बर्गर्स आणि मॅकडोनाल्ड्सचं जे काही अनहेल्दी मानलं जातं ते सगळं अन्न ते खातात, कोक पितात आणि ते रात्री ट्वीट्स करतात. तर प्रॉब्लेम असा होतो की ते जेव्हा रात्री ट्वीट्स करतात तेव्हा आपल्याला असं असतं की काय आता म्हणजे ते तिकडे दिवस असतो, आपली रात्र असते. त्याच्यामुळे 16, 17, 18 माझी PhD त्या काळात संपत होती. तर एक हुरहुर असायची की अरे आज सकाळी उठल्यानंतर बघू जरा डोनाल्ड ट्रम्प काय काय काल ट्विट काय केलेलं आहे त्यांनी. आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची मजा पण असायची की अरे हे इंटरेस्टिंग काहीतरी प्रकरण आहे. पण त्यावेळेला ते इतकं विध्वंसक त्यांचं वर्तन नव्हतं, हा पण एक भाग आहे. आता गेल्या 1.5 वर्षाकडे बघायला गेलं तर खूपच जास्त परिस्थिती त्यांनी स्वतःच बदललेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं हेच वागणं जगाच्या दृष्टीने, भारताच्या दृष्टीने, अमेरिकेच्या दृष्टीने किती घातक आहे याची जाणीव जास्त जास्त होत राहते. त्यामुळे सुद्धा काही वेळा असं होतं की एक्साइटमेंट असते जग आणि जगाकडे बघताना, पण बऱ्याचदा असं होतं की भीती वाटते. म्हणजे मला असं वाटतं की ही भीतीची भावना, असुरक्षिततेची भावना आपल्या सर्वांच्या मनात कुठेतरी असणार आहे की हे नेमकं चाललंय काय, हे थांबणार कधी आणि याचा शेवट काय असणार आहे. इराण युद्ध जे आत्ता सध्या चालू आहे, अमेरिका आणि इस्रायलने युद्ध सुरू केलं 28 फेब्रुवारीला, त्याला आता 2 महिने होत आलेत. युद्ध संपलंय का नाही याचं उत्तर तुमच्याकडेही नाही आहे, माझ्याकडेही नाही आहे. खरं सांगायचं तर याचं उत्तर एकाच माणसाकडे आहे आणि तो ते उत्तर द्यायला तयार नाही आहे. त्यामुळे हे जे काही रोजचं असं बंजाळणं आहे त्याच्यामुळे आत्ताच्या परिस्थितीवरती भाष्य करायचं आणि त्याला समजून घ्यायचं तर मला असं वाटतं की थोडंसं इतिहासाकडे डोकावलं तर कदाचित थोडे काही सूत्र हाताशी लागू शकतात किंवा थोडंसं एक ज्याला आपण म्हणूया व्यापक परिप्रेक्ष्यामध्ये आत्ताची परिस्थिती आपल्याला बघता येईल असं मला वाटतं. आणि म्हणून थोडासा इतिहासाचा एक आढावा घेऊया आणि मग आत्ताच्या परिस्थितीकडे येऊया असं एक माझ्या डोक्यात होतं. तर साधारणतः आपण ज्याला आंतरराष्ट्रीय राजकारण हे म्हणतोय हे गेल्या एक 200 वर्षातलं राजकारण आहे खरं तर, कारण याच्या आधी दळणवळणाची साधनच नव्हती. त्याच्यामुळे इकडे काय होतंय ते युरोपात कळायचा काही प्रश्न नव्हता, युरोपात काय होतंय ते आपल्याला फारसं कळत नसे. आणि त्याच्यामुळे एक रेल्वे, टेलिग्राफ आणि जी दळणवळणाची साधनं होती त्यांनी जग जवळ आलं आणि जवळ आलेल्या जगामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये माणसं प्रवास करायला लागली, व्यापार वाढत गेला आणि ग्लोबलायझेशन जे आपण आज म्हणतोय त्याचं पहिला टप्पा हा साधारणतः 1870 ते 1914 ही एक 40-45 वर्ष आहेत की ज्या काळामध्ये सुरू झाला होता. आणि हा टप्पा किती महत्त्वाचा होता तर याच काळामध्ये आपण बघायला गेलं तर आपले राष्ट्रीय लढ्यातले जे महत्त्वाचे नेते आहेत ते इंग्लंडमध्ये जाऊन शिकत होते. याच काळामध्ये दादाभाई नौरोजी इंग्लंडमध्ये स्थायिक झाले होते. याच काळामध्ये आपल्याला दिसतं की ब्रिटन ही जगातली एक सर्वोच्च सत्ता होती. अख्ख्या जगावर ब्रिटनचं प्रभुत्व होतं. ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नसे असं म्हटलं जायचं. पण याच काळामध्ये अमेरिकेमध्ये मायग्रेशन्सही चालू होती आणि अमेरिकेत त्या काळामध्ये चीनमधनं लोक जात होते, अमेरिकेमध्ये युरोपातनं लोक जात होते. अमेरिकेमध्ये 1890च्या दशकामध्ये डोनाल्ड ट्रम्प आज जी भाषा बोलत आहेत तीच भाषा बोलणारे लोक होते की हे परदेशी स्थलांतरित नागरिक आपल्या देशात का येत आहेत आणि येत आहेत तर आपल्या नोकऱ्या का घेत आहेत आणि मग आपलं सरकार ही परिस्थिती का थांबवत नाही आहे. 1893-94 साली अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजलिसवरती ॲक्च्युली असे गट होते की जे बंदरातनंच लोकांनी आत येऊ नये ह्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे असुरक्षिततेची भावना, लोक आपल्याकडे येत आहेत, आपल्याला नको असलेली लोक आपल्याकडे येत आहेत ही भावना, ज्यांचा स्किनचा कलर वेगळा आहे, ज्यांची भाषा वेगळी आहे, जे आपली भाषा बोलत नाहीत त्यांच्याविषयी असलेली भीती ही अमेरिकेच्या राजकारणात तेव्हापासूनची भावना आहे. ह्या सगळ्या काळामध्ये आर्थिक प्रगती जगात युरोपात मुख्यतः खूप वेगाने होत होती. आपण भारत त्यावेळेला ऑब्व्हियसली ब्रिटिशांच्या अंमलाखाली होतो. पण 1914ला पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि ह्या ग्लोबलायझेशनच्या एका बहरणाऱ्या काळाला ब्रेक लागला. इंग्लंड आणि जर्मनी हे त्यावेळेला जगातली 2 सगळ्यात मोठे व्यापारी देश होते. जर्मनी उगवती महासत्ता होती, इंग्लंड हे
एक अस्तित्वात असलेलं किंवा एस्टॅब्लिश्ड अशी महासत्ता होती. म्हणजे आत्ताचं अमेरिका आणि आत्ताचं चीन असं जर आपण बघायला गेलं तर सेम प्रकार पहिल्या महायुद्धाच्या आधी त्यावेळेचा ब्रिटन आणि त्यावेळेची जर्मनी असा होता. दोन देशांच्यामध्ये व्यापारी संबंध खूपच जास्त दृढ होते आणि तरीसुद्धा दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात युद्धाला गेले होते. 4 वर्ष युद्ध चाललं. त्या युद्धाच्या नंतर पुढे 20 वर्ष शांतता होती. पहिलं महायुद्ध 1918ला संपलं. दुसरं महायुद्ध 1939ला सुरू होतं आणि 1945ला संपलं. अनेक जण असं मानतात की 1914 ते 1945 ही 30 वर्ष हा ॲक्च्युली युद्धाचाच काळ आहे. मधली 20 वर्ष जी आहेत ती फक्त युद्धबंदीची आहेत, शांततेची नाहीत. त्यामुळे त्या सगळ्या काळामध्ये एक जगात स्थित्यंतर होत होती. ॲडॉल्फ हिटलर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हिटलर जर्मनीमध्ये सत्तेवर आला होता. त्याच काळामध्ये जागतिक महामंदी येऊन गेली. जशी 1929ला आली तशी महामंदी 2008ला पुढे आली होती. आणि त्या महामंदीचा परिणाम म्हणून असा झाला होता की अनेक देशांनी आपल्या व्यापारावरती निर्बंध आणले. त्यांनी संरक्षक भिंती उभ्या केल्या, ज्याला टॅरिफ्स आता सगळ्यांना माहीत असलेला शब्द आहे. 1930च्या दशकामध्ये जगभरात सगळ्यांनी एकमेकांवरती टॅरिफ लावले होते. प्रत्येकाचं म्हणणं असं होतं की व्यापार जो केला जातोय त्या व्यापारामधून आपला फायदा होत नाही, ह्या व्यापारामधून आपल्या शेजाऱ्याचा फायदा होतोय, ह्या व्यापारामधून दूरचे काहीतरी देश आहेत त्यांचा फायदा होतोय आणि त्यामुळे आपण टॅरिफ लावायला हवेत. त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणातला आत्ताचा दुसरा मुद्दा टॅरिफ. पुन्हा 100 वर्ष मागे गेलो तर आपल्याला दिसतोय ह्या सगळ्यामधून युद्धाला एक असं म्हणूया आपण की पार्श्वभूमी तयार होत गेली. जर्मनीची भावना होती की आपल्यावर अन्याय झाला आहे. व्यापारी संबंध दृढ झालेले जरी असले तरी टॅरिफमुळे त्याच्यामध्ये बंधनं येत गेली आणि त्यामुळे एखाद्या देशावर जर आपण हल्ला केला तर आपलं फार नुकसान होणार नाही आहे आणि त्याचं जास्त नुकसान होईल अशी भावना होती. त्यामुळे दुसरं महायुद्ध जास्त सोपं झालं. दुसरं महायुद्ध संपतं 1945 साली आणि जागतिक राजकारणाला या आधी कधीही न बघायला मिळालेला असा एक प्रकार बघायला मिळतो. तो म्हणजे जगामध्ये 2 महासत्ता उदयाला आल्या. आणि महासत्ता त्या कशा प्रकारच्या महासत्ता आहेत की एक अमेरिका जी भांडवलशाही आहे, लोकशाहीवादी देश आहे. दुसरं सोव्हिएट युनियन जो बेसिकली कम्युनिस्ट देश आहे, ज्याचा जगाशी फारसा व्यापार नाही आहे. दोन्ही देशांच्यामध्ये लष्करी स्तरावर स्पर्धा सुरू होते. दोन्ही देशांना असं वाटतं की आपली जी सिस्टीम आहे ती सर्वोच्च किंवा आपण म्हणूया श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ अशी सिस्टीम आहे, सुप्रीमसी अशी आपली सिस्टीम आहे. आणि त्यामुळे दोन्ही बाजू फाईट टू फिनिश ज्याला म्हणतात की एकतर आम्ही तरी राहू किंवा तुम्ही तरी राहाल अशा मोडमध्ये 46 वर्ष त्याच्या पुढची स्पर्धा करतात. सो 1945 ते 1991 ही ती 46 वर्ष आहेत ज्याच्यामध्ये शीतयुद्ध ज्याला आपण म्हणतो ते होतं. शीतयुद्धाच्या काळामध्ये अनेक देश जन्माला येतात. हिमांशूने उल्लेख केला तसं जे आपल्या आजूबाजूचं जग आहे त्या जगाची खऱ्या अर्थाने निर्मिती ह्या काळात झालेली आहे. प्रत्येक देशाच्या ज्या सीमारेषा आहेत त्या आपण बघायला गेलो तर त्या ह्या काळातल्या सीमारेषा आहेत. ज्याला अनैसर्गिक सीमारेषा म्हणता येतील तशा सीमारेषा आहेत. आफ्रिका खंडातले देश तुम्ही बघाल तर अशा सगळ्या उभ्या आणि आडव्या लाईन्स आहेत नकाशावरती. समूहाचे समूह एका बाजूला आहेत, त्यांचेच भाऊबंद दुसऱ्या बाजूला आहेत. कॉलोनियलिझम वसाहतवादाने केलेल्या या सगळ्या क्लुप्त्या होत्या, पण त्याची फळं आपण आज भोगतो आहोत. तर अशा ह्या 45 वर्षाच्या 46 वर्षाच्या काळाचं एक महत्त्वाचं फलित काय होतं तर या काळामध्ये युनायटेड नेशन्स ज्याला आपण संयुक्त राष्ट्र संघटना म्हणतो ती, वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या 3 महत्त्वाच्या संस्था उदयाला आल्या आणि टप्प्याटप्प्याने जगामध्ये आर्थिक आणि व्यापारी या स्वरूपाचं कोऑपरेशन किंवा संबंध अधिकाधिक दृढ होत गेले. किती दृढ होत गेले तर एक असा डेटा मानला जातो की जर 2000 साली जगातला व्यापार आपण 100 युनिट आहे असं मानलं तर तो 1970 साली 22 युनिट होता. म्हणजे 30 वर्ष 1970 ते 2000 या 30 वर्षामध्ये जागतिक व्यापारामध्ये 4 पटीने वाढ झाली होती. आणि ती वाढ होण्याचं महत्त्वाचं कारण हे वर्ल्ड बँक, IMF, UN अशा संघटनांची निर्मिती होणं हे एक कारण होतं त्याच्या मागचं. याच काळामध्ये प्रवास सोपा होत गेला. अर्थातच याच काळामध्ये दळणवळण एअर ट्रॅव्हल खूप जास्त सोपं झालं, त्याच्यामुळे प्रवास वाढला. लोक नोकरी धंद्याच्या निमित्ताने हळूहळू जायला लागली. आपल्याकडची जी पहिली IIT, IIM मधनं शिकलेली पिढी होती ती याच काळामध्ये अमेरिका आणि युरोपला स्थायिक झाली होती. त्यामुळे एका अर्थाने बघायला गेलं तर आपल्या दृष्टीने पण आपण जगाशी कनेक्टेड होत होतो. हे शीतयुद्ध जे होतं त्याच्यातला एक फायदा असा होता की
भारतासारख्या देशांना कायमच अमेरिका विरुद्ध रशिया अशा प्रकारे दोन महासत्तांना एकमेकांच्या विरुद्ध उभं करून कोण जास्त फायदा देईल ह्या प्रकारची स्ट्रॅटेजी ठेवता येत होती. भारताचं वर्णन एकेकाळी असं केलं गेलं होतं की भारत हे एक असं वासरू आहे की जे अमेरिका आणि रशिया या दोन्ही गायींच्याकडनं दूध घेते. त्यामुळे अनेकांना ते इमॉरल वाटायचं की भारत असं कसं करू शकतो, पण प्रत्येक देश आपला फायदा बघतो, त्यामुळे ते समर्थनीय होतं, आवश्यकही होतं. शीतयुद्ध संपतं 1991 साली आणि पुन्हा एकदा जागतिक राजकारणाचा पट बदलायला सुरुवात होते. कशा पद्धतीने पट बदलतो तर अमेरिका जगातली एकमेव महासत्ता म्हणून उदयाला येते. आणि तेवढंच होत नाही तर त्या काळामध्ये रशिया जो उद्ध्वस्त झालेला आहे, शीतयुद्ध संपलेलं आहे, विघटित झालेला देश आहे. सोव्हिएत रशियामधनं 15 देश तयार झाले होते त्यावेळेला. तो सोव्हिएत रशिया किंवा रशिया पूर्णतः डाऊन आहे. चीनचा उदय व्हायचा आहे. त्यामुळे 1991 ते 2008 अशी ही एक 17 वर्षांची फेज आहे की ज्या काळामध्ये अमेरिका जगामध्ये सुप्रीम आहे, अमेरिकेला कोणीही आव्हान देणारं नाही आहे. आणि जागतिक राजकारणाचा विचार केला तर ही एक कधीही न बघितलेली, न भूतो न भविष्यती अशा प्रकारची फेज आहे की एक देश इतका पॉवरफुल आणि इतका जास्त ॲग्रेसिव्ह असणं आणि त्याच्या सत्तेला आव्हान नसणं हे याआधी कधीही झालेलं नाही आहे. जर आपण इतिहासाकडे बघितलं, पहिलं महायुद्ध बघितलं, त्याच्या आधीचा काळ बघितला, दुसरं महायुद्ध बघितलं, शीतयुद्ध बघितलं, तर कायम जगामध्ये 2, 3, 4, 5 महासत्ता आहेत. काही प्रमाणात ते एकमेकांना बॅलन्स करतायत, संतुलित करतायत. आणि ती संतुलनाची प्रक्रिया ह्या काळामध्ये नव्हती. अमेरिकेला आव्हान देणारं असं कोणीही नव्हतं. आणि त्यामुळे आपण काय बघतो या काळामध्ये तर अमेरिकेने आपल्या सत्तेचा गैरवापर केलेला दिसतो. अमेरिका अफगाणिस्तानात गेली, अमेरिकेने इराकवर युद्ध लादलं, अमेरिका इराणवर त्याही वेळेला हल्ला करण्याच्या तयारीत होती, अमेरिका उत्तर कोरियाच्या मागे लागली होती या काळामध्ये. अमेरिकेने आपल्या सत्तेचा गैरवापर करून जगामध्ये आपल्याला हवं त्या पद्धतीने देश बदलावेत, त्यांचं वागणं बदलावं यासाठी धोरणं आखायला सुरुवात केली होती. अमेरिकेचं म्हणणं होतं की अख्ख्या पश्चिम आशियामध्ये जर लोकशाही आली तर पश्चिम आशिया शांततापूर्ण प्रदेश बनेल आणि त्याच्यामधनं जगाचा फायदा होईल. आणि असं सांगताना हे ते विसरले होते की लोकशाही आली की आपल्या देशातले जे कॉर्पोरेट ऑइल लॉबी आहे त्यांना पश्चिम आशियामध्ये अजून जास्त मोकळं रान मिळेल. पण ते अमेरिकेने केलं होतं. आणि त्या 17 वर्षांचा परिणाम आपल्याला 2008च्या नंतर खऱ्या अर्थाने दिसायला लागला, जेव्हा अमेरिकेने त्यांचं मनुष्यबळ, त्यांचं आर्थिक बळ ह्या सगळ्याचा पुरेसा गैरवापर इराक आणि अफगाणिस्तानमध्ये केल्याच्या नंतर अमेरिका थोडीशी डळमळीत झालेली दिसली आणि याच काळामध्ये चीनचा उदय व्हायला सुरुवात झाली. सो आत्ताचं जे आपलं जग आपण बघतोय तर याची खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की सुरुवात ही 2008च्या जागतिक महामंदीमध्ये आहे. त्या मंदीमधून असं झालं की युरोप आणि अमेरिका हे जे दोन्ही आर्थिकदृष्ट्या पुढारलेले प्रदेश होते त्यांना लक्षात यायला लागलं की आता आपल्याला हव्या त्या प्रमाणात आर्थिक वाढ होत नाही आहे, हव्या त्या प्रमाणात आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत, आपल्याकडून इन्व्हेस्टमेंट्स बाहेर जात नाही आहेत. इनफॅक्ट आपल्या देशातली जी कारखानदारी होती ती सगळी कारखानदारी संपुष्टात आलेली आहे, पूर्णतः मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी संपलेली आहे. ते सगळे कारखाने चीनमध्ये गेलेत, दक्षिण कोरियाला गेलेत, जपानला गेलेत. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आपल्या देशामधल्या लोकांना नोकऱ्या नाही आहेत. नोकऱ्या कोणाला होत्या तर ज्यांच्याकडे उच्च शिक्षण आहे, ज्यांच्याकडे काहीतरी तांत्रिक कौशल्य आहेत, जे चांगले शिकलेले लोक आहेत त्यांना नोकऱ्या होत्या. परंतु जे सेमी स्किल्ड म्हणता येईल किंवा थोडंसं हायर एज्युकेशन ज्यांना घेता येत नाही आहे अमेरिकेत, अशा लोकांना ज्या पूर्वी स्थानिक स्तरावर नोकऱ्या अवेलेबल होत्या त्या सगळ्या नोकऱ्या गेलेल्या होत्या. आणि त्याच्यामुळे एक अशी भावना मूळ धरायला लागली की अमेरिकेमध्ये जे सध्याचं आर्थिक मॉडेल आहे, सध्याचं जे राजकीय मॉडेल आहे ते कुठेतरी चुकलेलं आहे, ते कुठेतरी आपण बदलायला पाहिजे. कारण अमेरिका या देशाची निर्मितीच कशावर झाली तर आपल्यापेक्षा आपली जी पुढची पिढी असेल ती आपल्यापेक्षा जास्त समृद्ध आयुष्य जगेल. आणि हे अमेरिकेच्या इतिहासात गेल्या 250 वर्षात बघायला गेलं तर प्रत्येक पुढच्या पिढीने मागच्या पिढीपेक्षा जास्त चांगलं आयुष्य जगलेलं आहे, एक्सेप्ट एक, आणि ती म्हणजे आत्ताची पिढी आहे. या आत्ताच्या पिढीला असं दिसतंय की आपल्या आईवडिलांनी आपल्यापेक्षा जास्त चांगलं आयुष्य जगलेत आणि आपल्याला इथे काही भवितव्य नाही आहे. आणि असा जो असंतोष दाटत गेला होता त्याची परिणती ही झाली की डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा नेता जो
अमेरिकेच्या सगळ्या पारंपरिक धोरणांना विरोध करतो, ज्याला असं वाटतं की जगाने अमेरिकेचा गैरफायदा घेतलेला आहे, ज्याला असं वाटतं की आपण अमेरिकेला बदलायला हवं, आपण अमेरिकेची आर्थिक आणि राजकीय धोरणं बदलायला हवीत, तर त्याला पाठिंबा वाढत गेला. आणि हे फक्त अमेरिकेत एकाच पक्षात झालं असं नाही आहे. अमेरिकेत 2 मुख्य पक्ष आहेत, रिपब्लिकन पक्ष, डेमोक्रॅटिक पक्ष आहे. डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या आतमध्ये बर्नी सँडर्स नावाची एक व्यक्ती आहे, बरेच डावीकडे झुकलेले आहेत ते, पण बर्नी सँडर्स हे सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखेच ग्लोबलायझेशनला विरोध करतात, इमिग्रेशन किंवा स्थलांतराला विरोध करतात. त्यांनाही असं वाटतं की अमेरिकेच्या उद्योगांनी चीन किंवा जपान कोरियाकडे जाणं ह्याने अमेरिकेचं नुकसान झालेलं आहे. अमेरिकेचं जे एलिट मानलं जातं त्या अमेरिकेच्या एलिटला आपल्या देशाशी काही देणं घेणं नाही आहे. आणि ही भावना मूळ धरत गेल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा उदय झालेला आपल्याला दिसतो. डोनाल्ड ट्रम्प यांचा उदय का महत्त्वाचा असं अनेकांना वाटू शकतं. केवळ तो महासत्तेचा प्रमुख असलेला माणूस आहे एवढंच नाही आहे. महासत्तेचा प्रमुख असण्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचं दुसरं एक महत्त्वाचं आपण म्हणूया एक महत्त्वच मानूया आपण त्याचं, ते असं आहे की अमेरिकेच्या अध्यक्षांकडनं याआधी या प्रकारचं वर्तन कधीही झालेलं नाही आहे. जे नियम अमेरिकेने घातले होते, जे नियम अमेरिकेने स्वतःच पुढे आणले होते, त्याच नियमांना बाजूला सारून, त्याच नियमांना उल्लंघन करून अमेरिकेचा अध्यक्ष असा वागतोय, याचा केवळ परिणाम अमेरिकेवर होत नाही, याचा परिणाम अख्ख्या जगावर होत असतो. म्हणजे ज्याने शांतता आणायची असं अपेक्षित आहे तोच जर शांततेचा विरोधक बनलेला असेल, तोच जर जगावर युद्ध लादत असेल, तर आपण ह्या परिस्थितीकडे कसं बघायचं. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा उदय होणं, डोनाल्ड ट्रम्प यांच्या उदयाची अमेरिकेतली पार्श्वभूमी समजून घेणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. त्याच्या पुढे जाऊन बघायला गेलं तर डोनाल्ड ट्रम्प 2016 ते 2020 ही 4 वर्ष पहिल्यांदा सत्तेत आले. त्याच्यानंतर जो बायडेन जे अमेरिकेचे अध्यक्ष होते 21 ते 24 ही 4 वर्ष होते. गंमत म्हणजे जो बायडेन ह्यांनी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं बदलली नाहीत. जो बायडेन म्हणाले की डोनाल्ड ट्रम्प यांची जी धोरणं आहेत ती आपण चालू ठेवूया. मग त्याच्यामध्ये संरक्षण देणं असेल आपल्या उद्योगांसाठी प्रोत्साहन देणं असेल. कारण आता प्रत्येकाला असं दिसतंय की अमेरिकेमध्ये कारखानदारी जर परत आली नाही तर अमेरिकेचं जे इंडस्ट्रीयल फ्युचर आहे ते धोक्यात आहे. आणि याचे तोटे कसे दिसतात अमेरिकेच्या दृष्टीने बघायला गेलं तर आत्ता इराण युद्ध चालू आहे. तुम्हाला काही जणांना हे डेटा समोर आलेला असेल की अमेरिकेकडचा जो शस्त्रसाठा आहे त्यातला साधारणतः एक काही क्रिटिकल शस्त्रांच्या बाबत अमेरिकेने 50% त्यांची शस्त्र साठा इराण युद्धामध्ये वापरून संपवलेला आहे. आता प्रॉब्लेम काय, शस्त्रसाठा संपवायला हरकत नाही आहे, तो तुम्ही पुन्हा नव्याने निर्माण कसा करणार. त्यासाठी तुम्हाला कारखानदारी लागते. अमेरिकेमध्ये ती कारखानदारी नाही. त्यामुळे जर पुढच्या वर्षभरामध्ये चीनने तैवानवर जर हल्ला केला तर अमेरिका तैवानच्या मदतीला इफेक्टिव्हली जाऊ शकत नाही. तर अशा प्रकारचे जे परिणाम आहेत कारखानदारी नसण्याचे, कारखानदारी तुमच्या देशातनं बाहेर जाण्याचे, हे परिणाम अमेरिकेला आत्ता दिसत आहेत. शिप बिल्डिंग ज्याला जहाज बांधणी किंवा नौका बांधणी आपण म्हणतो, अमेरिका एकेकाळी त्याच्यामध्ये जगातला प्रमुख देश होता. आज जगामध्ये 3च देश आहेत जे जहाजं बांधतात, चीन, दक्षिण कोरिया आणि जपान. चीनची नेव्ही, चीनची जी एकूण नाविक सामर्थ्य आहे ते अमेरिकेच्या पेक्षा आता जास्त आहे. अमेरिकेचा अख्खा डोलारा गेल्या 80 वर्षांचा अमेरिकेच्या नाविक सामर्थ्यावरती होता. अमेरिकेच्या आधी ब्रिटन जी जगातली प्रमुख सागरी सत्ता होती. आज अमेरिका जे इराण युद्धाचा परत रेफरन्स घ्यायचा झाला तर पर्शियन गल्फ तो जो हे आहे जलप्रवाह आहे त्याच्यामध्ये इराणने जे माइन्स टाकलेले आहेत, सुरुंग लावलेले आहेत, समुद्री सुरुंग आहेत, ते काढण्यासाठी माइन स्वीपर नावाची एक विशिष्ट प्रकारची नौका असते, ती अमेरिकेकडे नाही. अमेरिका ती नौका बनवू शकत सुद्धा नाही कारण अमेरिकेमध्ये आता शिप बिल्डिंग होतच नाही आहे. अमेरिका जगावरती वर्चस्व गाजवणं किंवा असलेलं वर्चस्व टिकवणं ह्यासाठी म्हणून जे जे काही त्यांना करावं लागणार आहे त्या सगळ्याचा उगम कुठेतरी बघायला गेलं तर तो इंडस्ट्रियलायझेशनमध्ये आहे. आणि तेच इंडस्ट्रियलायझेशन अमेरिकेने गेली 50 वर्ष रादर दुर्लक्षित केलेलं आहे किंवा अमेरिका डिइंडस्ट्रियलाइज झालेली आहे. आणि त्याच्यामुळे देशांतर्गत स्तरावरती लोकांना नोकऱ्या नाहीत,
लोकांना स्थलांतर करावं लागतं आहे, लोकांना हवे तसे जॉब्स मिळत नाही आहेत, त्याच्यातनं असंतोष आला, अमेरिकेचं राजकारण बदलतं आहे, अमेरिकेचं अर्थकारण बदलतं आहे आणि अमेरिकेचं राजकारण आणि अर्थकारण बदलतं आहे याचे जगावरती परिणाम होत आहेत. असं सगळं होत असताना जगामध्ये युद्धाला आपण म्हणूया एक प्रकारचं ॲक्सेप्टेबिलिटी वाढत गेलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं तर त्यांनी जे आपण चालत आलेले संकेत आहेत की अमेरिकेच्या अध्यक्षाने किंवा देशाच्या राष्ट्रप्रमुखाने काय बोलावं किंवा कसं वागावं हे त्यांनी सगळे धुडकावून लावले. आणि ते संकेत जेव्हा अशा प्रकारचे आपण भंग करत जातो तेव्हा त्याला काही लिमिट नसते. ते म्हणजे इट्स लाईक अ बॉटमलेस पिट, म्हणजे एक असा खड्डा आहे की ज्याला तळच नाही आहे. त्याच्यामुळे आपण रोज बघतोय की आपण अधिकाधिक खोल चाललेलो आहोत आणि त्याला थांबवणारं कोणीच नाही आहे. तर ॲक्सेप्टेबिलिटी कॉन्फ्लिक्टची असणं किंवा युद्धाची असणं हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे झालेला परिणाम जो आहे त्याचे परिणाम आपण आत्ता भोगतोय सगळे. की 1945 पासून ते 2022पर्यंत जगामध्ये एक असा साधारण संकेत मानला जायचा की एका देशाला मला वाटतंय की पाकिस्तान हा देश अस्तित्वातच असू नये, पाकिस्तानचं सगळं जे भूप्रदेश आहे तो माझ्या हातात यायला हवा, तर मी माझ्याकडे असलेल्या लष्करी बळाचा वापर करेन आणि पाकिस्तानला पूर्णतः गिळंकृत करेन. तर ही जी भावना होती ही अशी भावना अनेक देशांची जगभरातली होती, पण त्याच्यामध्ये एक अडथळा होता. अडथळा असा होता की कोणताही देश आपल्या शेजाऱ्यांची सीमा लष्करी बळाचा वापर करून बदलणार नाही, हे एक तत्त्व साधारणतः गृहीत धरलं जात होतं. आणि जर असे प्रयत्न केले तर त्याला अमेरिका किंवा युरोपातले देश विरोध करत होते, त्याच्यावरती बंधनं लादत होते, निर्बंध लादत होते. म्हणजे हे आपल्याला खूप जवळून हा अनुभव आहे. 1965 साली जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं तेव्हा अमेरिकेकडनं आपल्याला अन्नाची मुख्यतः मदत होत होती, अमेरिकेकडनं आर्थिक मदत होत होती. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांवर 65 साली निर्बंध लादले होते. 99 साली जेव्हा कारगिलचं युद्ध झालं होतं त्याही वेळेला असं झालं होतं. आणि हे केवळ आपल्याबाबत नव्हतं, हे जगातल्या इतर अनेक युद्धांच्या बाबत होतं. तर हा जो काही संकेत होता की लष्करी बळाचा वापर करून तुम्ही आपल्या शेजाऱ्याची सीमा बदलायची नाही, हा संकेत 2022 सालापासून पूर्णतः धुडकावला गेलेला आहे. सुरुवात झाली त्याची अर्थातच रशियाने जे युक्रेनवर हल्ला केला त्याच्यापासून झाली. आज आता 4 वर्ष झाली आहेत. 2022च्या फेब्रुवारी महिन्यात ते युद्ध सुरू झालं. आज आता आहे मे 2026. युद्ध संपलेलं नाही. इनफॅक्ट ते युद्ध ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्रोझन कॉन्फ्लिक्ट म्हणूया, की युद्ध संपतच नाही, ते फ्रीज होतं. त्याचे कुठे ना कुठे परिणाम दिसत राहतात, पण फॉर्मल करार काही झालेला नाही आहे. फॉर्मल कुठल्याही प्रकारची पीस ट्रीटी ज्याला म्हणूया आपण, शांतता करार, तो झालेला नाही आहे. इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक देतो. पहिलं महायुद्ध 4 वर्ष चाललं होतं. रशिया युक्रेन युद्ध पहिल्या महायुद्धापेक्षा आता जास्त काळ चाललेलं आहे. आणखीन दुसरं एक इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक देतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये रशियाच्या सैन्याने 42 साली मॉस्कोला जर्मन सैन्याचा वेढा होता, त्याला मागे रेटायला सुरुवात केली आणि 45 सालच्या मे महिन्यामध्ये ते बर्लिनवरती होते. त्यांनी ताब्यात घेतलं होतं बर्लिन. 1600 मैलांचा हा प्रवास त्यांनी केला होता 3 वर्षामध्ये. रशियन सैन्याने गेल्या 4 वर्षामध्ये युक्रेनमध्ये 60 मैलांचा प्रवास केलेला आहे. 60 मैल्स, 1600 मैल आणि 60 मैल्स. सो मुद्दा हा की युद्ध आणि युद्धाची ॲक्सेप्टेबिलिटी वाढत जाणं. आता असं कोणी म्हणेल की त्यावेळेला तर जो बायडेन सत्तेत होते, मग अमेरिकेने का नाही थांबवलं व्लादिमीर पुतिन यांना. तर गमतीचा मुद्दा असा आहे त्यातला की डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016-17 पासून जे ट्रेंड्स आणायला सुरुवात केली होती ते ट्रेंड्स अजूनसुद्धा कंटिन्यू आहेत, इन्क्लुडिंग जो बायडेन यांच्या काळामधली अमेरिका. ते युद्ध सुरू झाल्याच्या नंतर अनेकांना असं वाटायला लागलं की अमेरिका काहीच कसं करत नाही किंवा युक्रेनला सपोर्ट करत आहे, पण मग रशिया इतका ॲग्रीव्ड किंवा इतका असा चिडलेला का आहे. आणि याची पाळंमुळं पुन्हा मी जो पहिली फेज म्हटली 91 ते 2008 या काळामध्ये जातात. शीतयुद्ध जेव्हा संपत होतं तेव्हा अमेरिकेने रशियाला असं सांगितलं होतं की अमेरिकेची एक लष्करी संघटना आहे नेटो नावाची, अमेरिका आणि युरोपातले देश आहेत, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अटलांटिक म्हणजे उत्तर अटलांटिक प्रदेशाच्या दोन्ही बाजूंना असलेले देश आहेत, मुख्यतः युरोपियन देश आणि अमेरिका. तर ह्या नॉर्थ अटलांटिक संघटनेला रशियाच्या जवळ आम्ही नेणार नाही असं अमेरिकेने रशियाला शाब्दिक आश्वासन दिलं होतं. 90 सालातली गोष्ट आहे.
90 साली रशिया पॉवरफुल होता, 90 साली रशिया एकसंध देश होता. पण 91 साली रशियाचं विघटन झालं आणि अमेरिकेने आपल्या या नेटो संघटनेला अधिकाधिक रशियाच्या जवळ न्यायला सुरुवात केली. 94 साली त्यांनी पहिल्यांदा एक्सपान्शन केलं, 99 साली दुसऱ्यांदा केलं, 2004 साली तिसऱ्यांदा केलं आणि 2008 साली त्यांनी असं म्हटलं की आम्ही युक्रेनला सुद्धा नेटोमध्ये आणू. आता जर आपण नकाशा बघितलात तर अमेरिका क्रमाक्रमाने रशियाच्या सीमेच्या जवळ गेली आणि युक्रेन हा रशियाला लागून असलेला देश आहे. त्यामुळे युक्रेन जर का नेटोमध्ये गेला तर अमेरिकेचे सैनिक थेट आपल्या सीमारेषेवर उभे राहतील आणि त्यामुळे रशियाला जे बेसिक त्यांचं नॅशनल सिक्युरिटी आहे त्यालाच धोका उत्पन्न होईल, हे परसेप्शन तयार झालं. मग असं कोणीतरी म्हणेल की अमेरिका जेव्हा नेटोचं एक्सपान्शन करत होती, विस्तारत होती, तेव्हा कोणी थांबवलं का नाही? तर थांबवणारं होतं कोणत्या वेळेला? चीन उदयाला आलेला नव्हता, रशिया डाऊन होता आणि म्हणून जागतिक राजकारणामध्ये एक सत्ता संतुलन जे कायम आवश्यक असतं असं आपण म्हणतो, ते अशा वेळेला उपयोगी पडतं की जर अमेरिकेने त्यावेळेला नेटो वाढवली नसती तर कदाचित रशिया आणि युक्रेन यांच्यातलं हे युद्ध पण झालं नसतं. कारण युक्रेनला असं वाटत राहतं की आपण कायमच रशियाच्या वर्चस्वाखाली राहायचं का आपण अमेरिकेच्या जवळ जायचं. आता युक्रेनची जी जॉग्राफिक लोकेशन आहे ते असं आहे की युक्रेनला रशियाच्या वर्चस्वाखाली राहण्यापासून इलाज नाही आहे, त्यांची किती इच्छा असली तरी. ते जागतिक राजकारणातलं एक सत्य आहे, भूगोल तुम्हाला बदलता येत नाही, युक्रेनची किती इच्छा असली तरी. पण ते तसं होताना दिसत नाही. आणि ते जे काही नेटोचं एक्सपान्शन होतं त्याच्यामुळे त्याला शह देण्यासाठी म्हणून रशियाने हे युद्ध सुरू केलं. 4 वर्ष झाली युद्ध थांबलेलं नाही आहे. हे युद्ध सुरू असतानाच हमास नावाची दहशतवादी संघटना आहे, इराणच्या पाठिंब्यावर चालते, त्यांनी इस्रायलवर हल्ला केला. दहशतवादी संघटना आहे, त्यांनी इस्रायलचे 1200 लोक मारले, 250 लोक ओलीस म्हणून नेले गाझापट्टीमध्ये आणि इस्रायलने गाझामध्ये युद्ध सुरू केलं. ते युद्ध आजसुद्धा चालू आहे. गाझामधलं युद्ध थांबलं आहे पण त्यानिमित्ताने इराण आणि इस्रायल यांच्यातलं जे युद्ध सुरू झालं आहे ते आजही चालू आहे. त्यामुळे आपण असं बघतोय की कॉन्स्टंटली 2022च्या फेब्रुवारीपासून ते आत्तापर्यंत गेली 4.5 वर्ष सतत आपण युद्धाच्या छायेत वावरतोय. आणि युद्धाच्या छायेत वावरतो याचा अर्थ काय? तर ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये झालं काय की जगाचं एकमेकांच्यावरचं अवलंबित्व वाढत गेलं, परस्परावलंबन वाढलं, अर्थव्यवस्था एकमेकांशी अधिकाधिक जोडल्या गेल्या, ज्याला इंटरट्वायनिंग म्हणतात, ते इतक्या दीर्घ प्रमाणात झालेलं आहे की जगात कुठेही काही खुट्ट झालं की त्याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना दिसतात. तेलाचं उदाहरण सगळ्यांच्या समोर आहे की तेल आणि नैसर्गिक वायू त्याची काय अवस्था आहे. आणखीन एक दुसरं तेल आहे ज्याचा आपण फार कधी विचार करत नाही, ते म्हणजे खाद्यतेल. तर जगातलं खाद्यतेल उत्पादन करणाऱ्या प्रमुख देशांच्यापैकी एक म्हणजे युक्रेन. आपल्या देशातल्या खाद्यतेलापैकी 60% खाद्यतेल युक्रेनमधनं येतं. सो जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा जसे जागतिक बाजारात खनिज तेलाचे भाव वाढले तसेच त्याच्या बरोबरीने खाद्यतेलाचे भाव वाढले. त्यामुळे एका बाजूला आपल्याला खनिज तेल मिळत नाही आहे, पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला खाद्यतेलाची पण टंचाई निर्माण झालेली आहे. हा जो काही प्रकार आहे हे याआधी या प्रमाणात होत नसे. ग्लोबलायझेशनने जग जवळ आलं आणि त्याने वेपनायझेशनची पण संधी तयार झाली की तुमचं आमच्यावरचं अवलंबित्व आहे ना, मग ठीक आहे, आम्ही तुम्हाला त्याच अवलंबित्वाचा वापर करून धडा शिकवू. म्हणजे अमेरिकेने जे टॅरिफ्स लादलेले आहेत ते ह्याच वेपनायझेशनचा परिणाम आहे की तुम्ही सगळे आमच्याशी ट्रेड करताय ना, तुमचे सगळे सर्व्हिसेस इंडस्ट्रीज आमच्याकडे आहेत ना, मग ठीक आहे, आम्ही तुम्हाला आता उलट्या बाजूने घेऊ की तुम्ही जर का आमच्यावरती एवढे अवलंबून आहात, आमचं म्हणणं ऐका, नाहीतर आम्ही तुम्हाला धडा शिकवू. तर हे जे वेपनायझेशन होतं, हे वेपनायझेशन गेल्या 30 वर्षामध्ये फारसं बघायला मिळालेलं नव्हतं. सगळ्यांना फक्त दिसत होतं की ग्लोबलायझेशन झालं आहे, जग जवळ आलं आहे, जग म्हणजे खेडं झालेलं आहे, तर ते चांगली गोष्ट आहे. आता आपल्याला त्याचे वाईट परिणाम दिसायला लागलेले आहेत की इतके जवळ जर आपण एकमेकांच्या नसतो तर कदाचित ह्या प्रकारचं वेपनायझेशनची संधीच निर्माण झाली नसती. अमेरिकेने बरं 1950च्या दशकात असं नाही केलं कधी, किंवा रशियाने असं नाही केलं कधी, कारण त्यावेळेला जग इतकं जवळच नव्हतं एकमेकांच्या, त्यामुळे ह्या संधीच तयार होत नव्हत्या. आता त्या संधी तयार होत चाललेल्या आहेत आणि त्या वेपनायझेशनचे तोटे आपल्यासारख्या देशांना भोगायला लागतात. कारण आपला प्रॉब्लेम असा आहे की भारत हा विश्वगुरू, विश्वमित्र, अजून काही दुसऱ्या संज्ञा असतील, सगळ्या छान आहेत, पण रियालिटी अशी आहे की आपलं 90% तेल, 90% गॅस आपला बाहेरनं येतो, आपल्याला लागणारा कोळसा बाहेरनं येतो,
आणि ह्या आयातीचा प्रॉब्लेम कसा आहे की ही आयात तुम्ही थांबवू नाही शकत, ही आयात तुम्ही त्याला रिप्लेस नाही करू शकत. सोलर एनर्जी, विंड किंवा म्हणजे पवन ऊर्जा आपण म्हणतो त्याच्यावरनं बरंच चालतं आहे, पण अजून त्या प्रमाणात ती आपल्याला मिळत नाही. सो जे इम्पोर्ट्स आहेत आपले, जी आयात होते आपली, ती मेंटेनन्स इम्पोर्ट्स म्हणजे रोजचं आपलं जगणं चालावं ह्यासाठीची आयात चाललेली आहे आपली. ही आयात काही भविष्यासाठी काहीतरी आपल्याला उद्योगधंदे उभे करायचे आहेत म्हणून आपण मशिनरी मागवतोय देशाच्या बाहेरनं, असं होत नाही आहे. तर ही मुख्यतः खनिज तेल, कोळसा, नैसर्गिक वायू, खाद्यतेल म्हणजे आपल्या रोजच्या गरजा भागवण्याची आयात आहे आणि ह्या आयातीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. कडधान्य, आपल्याला लागणारी 20% कडधान्य देशाच्या बाहेरनं येतात, म्यानमारमधनं येतात, मोझांबिकमधनं येतात. सो आपल्याला लागणारं आपल्या ताटातलं, आपल्या जगण्यातल्या बेसिक गोष्टी आपल्याला जेव्हा बाहेरून आयात करायला लागतात तेव्हा आपल्याला आपल्या जगावरच्या अवलंबित्वाची प्रकर्षाने जाणीव होत राहते आणि ही जाणीव इथून पुढच्या काळामध्ये अजून प्रमाणात वाढत जाणार आहे. टॅरिफचा इफेक्ट आपण सगळ्यांनीच बघितलेला आहे. कोल्हापूर जवळच होतं, कोल्हापूरची लेदर इंडस्ट्री अफेक्ट झाली. तिरुपूर, आत्ता तामिळनाडूमध्ये निवडणुका बघितल्यात सगळ्यांनी, त्याच्यामध्ये कॉटनचा मोठा बेल्ट आहे तिरुपूरला, तिथून खूप मोठ्या प्रमाणात निर्यात व्हायची. तिरुपूरला खूप मोठा इफेक्ट झाला होता. सो अशा प्रकारचे जे देशातले पॉकेट्स आहेत की ज्याचं अख्खं अस्तित्वच किंवा ज्याचं अख्खं फायनान्शियल मॉडेल हे एक्सपोर्ट्सवर अवलंबून आहे, ते अधिक प्रमाणामध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला जाणवत राहणार आहे की आपण जास्त व्हल्नरेबल आहोत. आपल्यावरती इतर देश काही ना काही स्वरूपात त्याचं ब्लॅकमेलिंग करू शकतात आणि त्याच्यापासून आता आपण उपाय शोधायचा कसा हे आपल्याला शोधावं लागणार आहे, मार्ग शोधावे लागणार आहे त्याच्या पुढचे. ग्लोबलायझेशनचा अजून एक परिणाम काय झाला की माणसं जवळ यायला लागली. एअर ट्रॅव्हल अफेक्ट झाला. एअर ट्रॅव्हल चीप झालं पण एअर ट्रॅव्हल अफेक्ट झाला. आता इराण वॉरच्या काळात बघा तुम्ही की आपल्याला आपली जी इंडस्ट्री आहे ती प्रायमरीली दुबईशी कनेक्टेड होती. एअरलाईन इंडस्ट्री आपली युरोपला जायचं असेल, अमेरिकेला जायचं असेल, दुबईशिवाय पर्याय नव्हता. सो अशा प्रकारचं जेव्हा अवलंबित्व तुमचं परदेशांवरचं वाढत जातं तेव्हा ते तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये कमी नाही करतायत. म्हणजे मग कायम असं होतं की ह्याचे परिणाम आपल्यावरचे कसे कमी होत जातील एवढंच शोधणं आपल्या हातात राहतं. आणि हा जास्त धोकादायक प्रकार आहे की युद्धमय जग असणं वाईट नाही आहे, त्याच्यातनं संधी पण तयार होत असतात, त्याच्यामधनं बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होत असतात. उद्या कोणी म्हणेल की शस्त्र जर हवी आहेत सगळ्यांना तर आपण शस्त्र निर्मितीचे कारखाने का नाही काढत आहोत, त्या प्रमाणात आपण एक्सपोर्ट्स का नाही करत आहोत, त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी, त्यासाठी लागणारं इंडस्ट्री हा वेगळा भाग आहे. पण त्या संधी ज्या तयार होत आहेत त्याचा फायदा घेण्यासाठी आपण तयार आहोत का हा मोठा प्रश्न अशा युद्धमय जगात तयार होतो. आणि असं सगळं चालू असताना आपल्याला युद्ध एक करावं लागलं मागच्या वर्षी, ज्याला आत्ता वर्ष होतं आहे. ऑपरेशन सिंदूर नावाने आपण त्याला सगळे ओळखतो. 4 दिवसाचं किंवा 88 तासांचं युद्ध आपण म्हणतो त्याला. ऑपरेशन सिंदूरचा खूप आपण मीडियामध्ये, टी व्हीमध्ये, पेपर्समध्ये खूप काय वाचत आहोत. 2-3 गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. हे एक असं युद्ध आहे की ज्या युद्धामध्ये पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला आणि तरीसुद्धा पाकिस्तान युद्धानंतर भारतापेक्षा जास्त चांगल्या पोझिशनमध्ये आहे आज. जर गेल्या वर्षभराचा आपण आढावा घेतला तर भारताच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय परिस्थिती ही जास्त कठीण झालेली आहे. वेरॅज पाकिस्तानला आपण जर बघायला गेलो तर युद्धामध्ये त्यांना तडाखे बसूनसुद्धा पाकिस्तान इज इन अ बेटर पोझिशन. आणि असं कशामुळे झालं असावं तर बदलत्या काळाशी जुळवून घेणं आणि बदलत्या काळानुसार आपली धोरणं बदलणं ह्यासाठी पाकिस्तानने जास्त फ्लेक्झिबिलिटी दाखवली. त्यांनी काय केलं, त्यांना एक लक्षात आलं की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आहेत. डोनाल्ड ट्रम्प हा असा माणूस आहे की ज्याला पर्सनल इंटरेस्ट, सेल्फ इंटरेस्ट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ट्रम्प यांना काय करायचं होतं, त्यांना क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवायचे होते. पाकिस्तान म्हणालं की या आमच्याकडे. वर्ल्ड फायनान्शियल लिबर्टी या नावाची एक, वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल नावाची एक कंपनी आहे, ट्रम्प यांच्या मित्राची कंपनी आहे, त्याचा बेस पाकिस्तानमध्ये आहे. इराण युद्धाच्या काळात बघा पाकिस्तानला मीडिएटर म्हणून त्यांनी मध्यस्थ म्हणून करायला आणलेलं आहे. खरं तर एक काळ असा होता की भारत हा एक महत्त्वाचा असा देश होता की ज्याचे एकाच वेळेला इराण, सौदी अरेबिया आणि इस्रायल या तिघांशी चांगले संबंध होते. आज हे 3 देशांच्यापैकी इराण आपल्यावरती विश्वास ठेवत नाही. मीडिएशनसाठी पाकिस्तानला यायला त्यांची मान्यता होती. भारत उत्सुकही नव्हता आणि भारत तिथे गेलाही नसता. त्याच्या व्यतिरिक्त अमेरिका
पाकिस्तान संबंध आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ते अजून रूढ केले. चीन आणि पाकिस्तान जवळ आहेतच. युद्धाच्या काळात हे पण लक्षात आलं की चीनचा किती जास्त प्रमाणात पाकिस्तानला फायदा होतो आहे. चीनी सॅटेलाईट्स पाकिस्तानला रिअल टाईम डेटा देत होते. चीनी वेपन सिस्टम्स पाकिस्तानने टेस्ट केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एका अर्थाने भारत पाकिस्तान युद्ध हे ॲक्च्युली भारत आणि चीनमधलं युद्ध होतं. त्याच्यात प्रॉक्झी पाकिस्तान होतं की चीनच्या वेपन सिस्टम्स पाकिस्तानने वापरल्या, पण त्याच्यातनं जे धडे आलेले आहेत ते धडे केवळ पाकिस्तानसाठी नाही आहेत, ते चीनसाठी पण असणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये कुठलाही कॉन्फ्लिक्ट आपल्याला जेव्हा बघायला लागणार आहे तेव्हा हे लक्षात घ्यावं लागेल की चीन आपल्याशी लढतो आहे, केवळ पाकिस्तान लढत नाही आहे. त्यामुळे तो कंबाईंड धोका, ज्याला टू फ्रंट थ्रेट असं म्हटलं जातं, की दोन्ही, एका बाजूला चीन दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, हे समोर ठेवूनच प्लॅनिंग करावं लागणार आहे. त्यामुळे आर्थिक स्तरावरती आपलं तेल, कोळसा, नैसर्गिक वायू, कडधान्य, खाद्यतेल याची आयात, त्याच्यानंतर आपले सॉफ्टवेअर आणि IT सेक्टरचे एक्सपोर्ट्स, आपलं मनुष्यबळाचं झालेलं एक्सपोर्ट्स जे गल्फमध्ये होतं याची व्हल्नरेबिलिटी बघणं, लष्करी स्तरावरती चीन आणि पाकिस्तानचं हा आव्हान, याचं आव्हान आपल्यासमोर ठेवून प्लॅनिंग करणं आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे एकूण बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीमध्ये भारताला कसं जास्त चांगल्या पद्धतीने पोझिशन करता येईल याच्यासाठीचं प्लॅनिंग करणं, तर ते अधिकाधिक कठीण होत जाणार आहे. कारण एक काळ असा होता की जगाची इच्छा होती की भारताने प्रगती करावी. जगाला असं वाटत होतं की भारत हा आशेचं स्थान असणार आहे. भारताची प्रगती होण्यासाठी जी आंतरराष्ट्रीय परिस्थिती होती ती बऱ्यापैकी पूरक होती. गेल्या 10 वर्षामध्ये ही परिस्थिती क्रमाक्रमाने कठीण होत गेलेली आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये तर ही परिस्थिती खूपच जास्त कठीण होत गेलेली आहे. म्हणजे जर आत्ता मी एक उद्योजक असेन आणि मला अमेरिकेला काहीतरी पाठवायचं असेल तर मला माहीतच नाही आहे की आत्ता किती प्रमाणातलं आयात शुल्क किंवा टॅरिफ मला द्यावे लागणार आहेत. 50% द्यायचेत, 10% द्यायचेत, 15% द्यायचेत, क्लॅरिटी नाही आहे. आणि इथून पुढचा काळ असा असणार आहे की हे अशा प्रकारची अनसर्टन्टी आपल्याला अधिकाधिक बघायला मिळणार आहे. म्हणजे आत्ताच्या जगाचं एक वर्णन केलं जातं ज्याला वुका वर्ल्ड असं म्हणतात. VUCA. V इज फॉर वोलाटाईल, U इज फॉर अनसर्टन, C इज फॉर कॉम्प्लेक्स आणि A इज फॉर अमेरिका. सो अजून एक त्याचा एचा हे आहे. पण पॉईंट असा आहे की हे असं जग अधिकाधिक वोलाटाईल होत जाणार आहे आणि अशा जगामध्ये आपण तयार आहोत का, एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून, हा प्रश्न इथून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की प्रत्येकालाच विचारावा लागणार आहे. आपण कुठल्याही इंडस्ट्रीजमध्ये असू, आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असू, जगाचे परिणाम आपल्यावरती होणार आहेत आणि आपले परिणाम जगावरती किती पॉझिटिव्ह होणार आहेत, किती निगेटिव्ह होणार आहेत याचा एक अंदाज मला असं वाटतं की प्रत्येकाला इथून पुढच्या काळामध्ये बांधावा लागणार आहे. संपण्याआधीचे 2 मुद्दे सांगतो आणि मग मला जास्त ॲक्च्युली प्रश्नोत्तरांमध्ये मला जास्त रस आहे, कारण हे माहीत असलेली परिस्थिती आहे, त्यामुळे प्रश्नोत्तरांमध्ये जास्त चर्चा होईल, जास्त मजा येईल. एक मुद्दा असा आहे की सायबर आणि AI ह्याचं आपण कायमच बघत आलेलो आहोत. तर हे एक ॲक्च्युली भारताच्या दृष्टीने असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये त्याचा आर्थिक प्रमाणात आणि सायबर वेपन्स म्हणून दोन्ही स्तरावरती आपल्याला ॲक्च्युली आपण चांगल्या पोझिशनमध्ये असू शकतो. कारण आपल्याकडे ऑलरेडी त्या प्रकारच्या केपेबिलिटीज आहेत. आपले इंजिनियर्स असतील, आपला IT सेक्टर असेल, जर का तुम्ही चांगल्या प्रमाणात सर्व्हिसेस एक्सपोर्ट्स करू शकताय, जर का तुम्ही चांगल्या प्रमाणात जगाला सर्व्हिसेस देऊ शकताय, तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये त्याचं वेपनायझेशन पण करू शकताय. त्याच्यामुळे सगळीच परिस्थिती निराशाजनक आहे का, तसं मला वाटत नाही. पण हे एक असं क्षेत्र आहे. AIच्या बाबत थोडी परिस्थिती वेगळी आहे, AIच्या बाबत आव्हानं जास्त आहेत, पण वेपनायझेशनच्या बाबत हे बघायला हवं की आपल्याला ही स्ट्रेंथ म्हणून याच्याकडे बघता येऊ शकतं. आणि दुसरी एक स्ट्रेंथ आहे आपली की जी मला असं वाटतं आपण स्वतःच त्याचं महत्त्व जास्त मानत नाही. 2 प्रकारची स्ट्रेंथ आहे ॲक्च्युली ती एकाच गोष्टीची, ती म्हणजे भारताची लोकशाही. भारताची लोकशाही ही केवळ एक राजकीय प्रणाली अशा पद्धतीने नाही आहे, तर भारताची लोकशाही ही देशाला एकत्र ठेवणारी, देशाच्या प्रगतीसाठी मार्ग खुले करणारी अशी एक प्रणाली आहे. आणि त्याच्या बाहेर ते एक प्रकारचं चीनसाठीचं आव्हान आहे. चीन काय म्हणतं की आम्ही कम्युनिस्ट देश आहोत, आमच्या देशामध्ये हुकुमशाही आहे, आमच्या देशामध्ये एकच पक्ष सगळ्या देशाला नियंत्रणात ठेवतो, आम्ही सगळ्या प्रकारच्या मानवी अभिव्यक्तीवर मर्यादा आणतो आणि असं सगळं केल्यामुळे आम्ही आमच्या देशाचा आर्थिक प्रगती, आर्थिक विकास वेगाने करतो आहे.
म्हणजे बंदिस्त राजकारण आणि खुलं अर्थकारण असं एक चीनचं आव्हान आहे. भारताचं म्हणणं काय की नाही, आम्ही लोकशाही आहोत, खुलं राजकारण, खुलं अर्थकारण. तर भारत यशस्वी होणं, याच्यामध्ये भारताचा आर्थिक विकास होणं हे केवळ भारताच्या दृष्टीनेच महत्त्वाचं आहे असं नाही, तर हे जागतिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. की जर आपण म्हणणार असू की आम्ही चीनला आव्हान देतोय, आम्ही चीनला अंगावर घेतोय, तर भारत अधिकाधिक लोकशाहीवादी होणं आणि लोकशाहीच्या चौकटीमध्ये राहून भारताने आपला आर्थिक विकास करणं, हेच मला असं वाटतं की चीनी धोक्याला असलेलं सर्वोत्तम उत्तर आहे. प्रश्न असा आहे की आपल्याला आपल्या या सामर्थ्यस्थानाची जाणीव आहे का? थिंक मी इथे थांबतो आणि थिंक आपण Q&Aकडे जाऊया. थांबू कसं? चल. हॅलो, कुणाला प्रश्न असतील तर पुढे येऊन विचार, माईक येऊ शकतो तिथपर्यंत. माझा अगदी एक साधा प्रश्न आहे. युक्रेनमधून आपण 60% खाद्यतेल आयात करतो हे आम्हाला कधी माहितीच नव्हतं की, आणि ते कुठलं तेल आहे? आम्ही सूर्यफूल, शेंगदाणा वगैरे हे वापरतो गृहिणी, तर ते युक्रेनमधून आपल्याला येतं. सूर्यफूल, प्रायमरीली सनफ्लॉवर. सूर्यफुलाची खूप जास्त प्रमाणात लागवड युक्रेनमध्ये होते. आणखीन एक सांगायचं राहिलं, युक्रेनचा विषय निघाला म्हणून इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. पण युक्रेन हा जगातला महत्त्वाचा गहू उत्पादक देशांच्यापैकी पण एक आहे, युक्रेन आणि रशिया दोन्ही. सो युद्ध झाल्याच्या नंतर जसं आत्ता पर्शियन गल्फवरती अटॅक्स होत आहेत आणि तिकडनं वाहतूक होत नाही आहे, तशी त्यावेळेला काळा समुद्र किंवा ब्लॅक सी म्हणतात, तिकडनं वाहतूक बंद झाली होती. त्याच्यामुळे गव्हाची निर्यात थांबली. ती गव्हाची निर्यात थांबल्यामुळे झालं काय, आफ्रिका आणि पश्चिम आशियातले देश अधिकाधिक गव्हाची आयात करायला लागले आणि जगात पुरवठा मर्यादित, मागणी वाढलेली, त्यामुळे गव्हाच्या किमती वाढल्या आणि आपण त्यावेळेला एक्सपोर्ट करू शकत होतो, पण भारत सरकारने त्यावेळेला गव्हाच्या निर्यातीवरती निर्बंध लादले होते. ते आत्ता आपण ओपन केलेले आहेत. पहिल्यांदा 4 वर्षात भारतातनं गव्हाची निर्यात होणार आहे आता. सो एनिवे, गहू हा एक अजून कडधान्य आणि सनफ्लॉवरच्या व्यतिरिक्तचा मुद्दा होता. हां, हॅलो. माझे एक 2 प्रश्न आहेत. हां. पहिला म्हणजे अमेरिकेला जसं आखाती देशांवर पूर्वी तेलाच्या बाबतीत अवलंबून राहायला लागत होतं, तर ते आत्मनिर्भर झाले आणि स्वतःच्या देशापुरतं त्यांनी तेलाची सोय केली. तसं भारत का करू शकत नाही आहे एक, किंवा त्याच्यामध्ये भारतानं लक्ष का घातलं नाही अजून? आत्मनिर्भर बाकी ठिकाणी पण बोलतो, पण त्या ठिकाणी होत नाही आहे. आणि दुसरा विषय आहे तो म्हणजे रुपया वाढतच चाललेला आहे आणि तो घसरतोय किंवा वाढतं, काही डॉलरची किंमत वाढत, त्याच्यावर वेगवेगळी उत्तरं अर्थमंत्र्यांच्या पासून अगदी गल्ली दिल्लीपर्यंत सगळीकडे येत आहेत. पण त्याचा परिणाम पूर्वीपासून आपण ऐकत आलो की त्याचा परिणाम आपल्या देशावर वाईटच होणार आहे, कारण क्रूड ऑइल वाढलं की आपल्याला त्रास होतोच. तर मग रुपया जर तो घसरत चाललेला आहे आपला, तर तो आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न काय केले पाहिजे, किंवा असाच घसरत गेला तरी आपल्याला काय फरक पडणार नाही का? ओके, पहिलं खनिज तेलाचं जे तुम्ही म्हणालात, तर त्याबाबत एक दुर्दैव असं आहे की भारताच्या भूमीमध्ये फार तेल खरंच नाही आहे. खनिज तेलाच्या बाबत भारत ॲक्च्युली जगातल्या उत्पादनाच्या बाबत आपण कधीच जगातल्या प्रमुख देशांच्यापैकी नव्हतो. एक चांगली गोष्ट एवढीच होती की जगात जेव्हा खनिज तेलाचं उत्पादन सुरू झालं 19व्या शतकात, त्यावेळेचं आघाडीवर असलेले जे फील्ड्स असतात, ऑइल फील्ड्स असतात, त्यातलं एक भारतात होतं, ज्याला आपण डिग बॉय म्हणून ओळखतो. तर त्याचा अनेकांना माहिती असेल ती स्टोरी की ते ब्रिटिश भारतीय मुलांना म्हणायचे की डिग बॉय डिग, म्हणून ते डिग बॉय, ते आसाममधलं जे गाव आहे त्याचं नाव. तर आपल्या भूमीत फार तेल नाही, हा एक म्हणजे याला आपण काही करू नाही शकत. आपण करू काय शकत होतो, तर खनिज तेलाला पर्याय म्हणून इतर खनिजांकडे जाणं किंवा सौर ऊर्जा, पवन ऊर्जेकडे अधिकाधिक लक्ष पुरवणं, की जे आत्ता चीनने केलं आहे. म्हणजे आत्ताच्या गेल्या 2 महिन्यातली जर का तुम्ही सगळी कॉमेंट्री बघाल, तर चीनकडे खनिज तेलाने म्हणजे त्यांच्याकडेही फार साठे नाही आहेत. सो त्यांनी काय केलं होतं की त्यांनी आधीच साठे जमवून ठेवले होते, ज्याला स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणतात, ते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तयार करून ठेवले. हा एक भाग. आणि दुसरा भाग
त्यांनी क्रमाक्रमाने आपल्या देशाला सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेच्या दिशेने ढकललं. सौर ऊर्जेच्या बाबत आज अशी परिस्थिती आहे की जगातल्या कुठल्याही देशात कुठलंही सोलर इंडस्ट्री संबंधित काहीही करायचं असेल तर चीनला टाळता येत नाही. त्याच्यामध्ये सोलर पॅनल्स असतील, त्याच्यामध्ये EVs असतील, बॅटरीज असतील, कुठल्याही बाबतीत चीनला टाळता येत नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणूया की भविष्य काळाच्या दृष्टीने महत्त्वाचे जे उद्योग आहेत, ज्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि सोलर खूप महत्त्वाचं आहे, इंटरलिंक्ड आहे, त्यामध्ये चीनने ठरवून आघाडी घेतलेली आहे. तर तशा प्रकारची पावलं काहीतरी आपण उचलायला हवी होती, ते झालेलं नाही आहे. त्यामुळे आज जेव्हा आपण म्हणतो की सेमीकंडक्टर किंवा EVला आपण प्रोत्साहन देणार आहोत, तर आपण ॲक्च्युली 20 वर्ष किंवा 30 वर्ष मागे आहोत याबाबत. चीन त्याबाबत खूप पुढे निघून गेलेला आहे. त्यामुळे आता आहे त्या परिस्थितीतनं कसं सावरायचं हा एक मुद्दा येऊ शकतो. आणि तिथे डायव्हर्सिफिकेशन किंवा वैविध्य आणणं हाच मुद्दा घेता येऊ शकतो. की तुम्ही तुमच्या देशामध्ये येणारा गॅस आहे, जर 60% गॅस एकट्या कतारमधनं येत असेल तर ते अवलंबित्व कोणालाच नको आहे. त्यामुळे गॅस तुम्हाला आणायचा असेल तर तुम्ही तो ऑस्ट्रेलियामधनं आणा, तुम्ही तो रशियाकडनं आणता येत असेल तर तसा आणा, इराणमधनं आणा, कतारमधनं आणा, नायजेरियामधनं आणा. अशा प्रकारचं एकाच गोष्टीच्यासाठी एकाच देशावर अवलंबून राहणं हे इथून पुढच्या काळामध्ये धोकादायक ठरणार आहे. तेलाच्या बाबतही तीच परिस्थिती आहे की जर 50-60% तेल एकट्या सौदी अरेबिया, इराक, कुवेत यांच्याकडनं येत असेल तर तिकडे काही खुट्ट वाजलं त्याचा परिणाम आपल्यावरती होणारच आहे. त्यामुळे मग परत तोच मुद्दा की आफ्रिकेतले देश बघा, दक्षिण अमेरिकेतले देश बघा, आशिया खंडातले इतर देश बघा, आणि कायम हे बघत राहावं लागणार आहे की एकाच देशावर आपण खूप जास्त अवलंबून आहोत का, आणि जर ते होणार असेल तर ते अवलंबित्व कमी कमी करत नेणं ही इथून पुढच्या काळातली गरज असणार आहे. आणि हे सगळं करत असतानाच देशांतर्गत स्तरावरती जे EV, सोलर आणि विंडसाठी काय करता येईल हे बघायला लागेल. न्यूक्लिअरसाठी खूप काय काय करता येऊ शकतं. आपल्याकडे न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे थोरियमचे साठे खूप आहेत देशामध्ये, पण न्यूक्लिअर एनर्जी आपण ॲज अ समाज म्हणून सुद्धा फार त्याला स्वीकारत नाही. आपल्याला भीती वाटते फॉर राईट रिझन्स. तर ती भीती कमी करणं आणि न्यूक्लिअरकडे जाणं, कारण न्यूक्लिअरसाठी तुम्हाला कोणावर अवलंबून राहायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्याच देशामध्ये साठे आहेत तेच वापरणार आहात, तुमच्याच देशात वीज निर्मिती होणार आहे आणि तीच वीज निर्मिती तुम्ही वापरणार आहात तुमच्या वाहनांना चालवण्यासाठी. तर असे उपाय करत राहावे लागणार आहेत. आणखीन एक मुद्दा सांगतो की एक आपल्याला असं अनेकदा टेम्पटेशन असतं की आपण फक्तच सोलारच वापरू किंवा आपण फक्त गॅस वापरू. तो ऑप्शन नाही. आपल्याला ऑइल, गॅस, कोळसा, सोलर, विंड, न्यूक्लिअर सगळी साधनं लागणार आहेत, कारण आपला देश आर्थिक बाबतीत विकसनशील देश आहे. आपण पुढच्या 20-30 वर्षांच्या मध्ये जर वेगाने वाढायचं असेल तर आपल्याला जितकी जास्त ऊर्जा आणि जितके जास्त ऊर्जेचे स्रोत मिळणार आहेत ते सगळे वापरण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हेच वापरू किंवा तेच वापरू हा ऑप्शन नाही आहे. ते समोर ठेवून धोरणं आखावी लागणार आहेत. दुसरा मुद्दा रुपयाची घसरती किंमत. तर रुपयाची घसरती किंमत हा मुद्दा मुळात म्हणजे त्याच्यात पहिलं ॲझम्पशन असं आहे की तो अनेकांना काहीतरी राष्ट्रीय प्रतिष्ठेचा वगैरे मुद्दा वाटतो. तर तसं काही असायचं कारण नाही. मुळात हा बाजारभावाने ठरणारा प्रकार आहे. दुसरं, रुपया खाली जाणं, त्याची किंमत घसरणं याचा फायदा आपल्या निर्यातीला होत असतो. आता प्रॉब्लेम असा आहे की आपली निर्यात वाढत नाही आहे आणि त्याच्यामुळे या घसरणाऱ्या रुपयाचा आपल्याला काही फारसा फायदा घेता येत नाही. ती निर्यात कशी वाढवायची, तर त्यासाठी आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया किंवा त्या आधीच्या सरकारांनी केलेले प्रयत्न असं सगळं आहे. डेटा असं सांगतो की 2012 पासून आपल्या देशामधली इंडस्ट्रियलायझेशनची परिस्थिती सुधारलेली नाही. मेक इन इंडिया सुरू झाल्यानंतर आपल्या देशात इंडस्ट्रियलायझेशनमध्ये म्हणजे इंडस्ट्रीजमध्ये रोजगाराचं प्रमाण 15% वगैरे होतं, जे आता 12% आलेलं आहे. आणि ते केवळ ऑटोमेशनमुळे कमी झालं असं नाही आहे. तर उद्योगपतींच्याकडे पैसा आहे, उद्योगपती तो पैसा आपल्या देशात गुंतवत नाही आहेत. आणि याचं तुम्हाला मी इंडिकेशन काय, तर आपले चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत नागेश्वरन. गेल्या 1.5-2 वर्षात त्यांनी किमान 12 वेळा असं म्हटलेलं आहे की उद्योगांनी यावं आणि आपल्या देशात गुंतवणूक करावी. त्यांचं कोणी ऐकत नाही म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांची स्टेटमेंट्स बघा, गेल्या
2 वर्षात त्या पण 5-6 वेळा असं बोललेल्या आहेत की उद्योगांनी भारतामध्ये गुंतवणूक करावी. हे सुद्धा पुरेसं पडत नाही आहे. तर पंतप्रधान 2 आठवड्यापूर्वी 3 आठवड्यापूर्वी म्हणालेत की उद्योगांनी भारतात गुंतवणूक करावी. एवढं सगळं होऊनसुद्धा उद्योगपती भारतात गुंतवणूक का करत नाही आहेत? तर याची अनेक कारणं आहेत. महत्त्वाचं एक कारण असं दिसतं की त्यांना भारतामध्ये पैसे गुंतवल्याच्या नंतर त्या प्रमाणात परतावा मिळेल का, त्या प्रमाणात मार्केट तयार होईल का, हा प्रश्न पडतो. आणि त्याच्यामुळे उद्योगपती हातातला पैसा सोडायला तयार नाही आहेत. आणि ते कारण अनेकदा आपल्या देशांतर्गत स्तरावर आपला राज्यकारभार कसा आहे, आपलं राजकारण कसं आहे, आपलं समाजकारण कसं आहे, याच्याशी सुद्धा जोडलं जातं आहे. त्यामुळे काही ब्राईट स्टोरीज तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील की कसं तामिळनाडूमध्ये ॲपल कंपनीने आपला प्लांट सेटअप केला आणि त्याच्यातनं कसा रोजगार वाढत गेला वगैरे. पण तशी उदाहरणं तुरळक आहेत. गेल्या 14 वर्षांच्यामध्ये देशामधली देशांतर्गत स्तरावरची उद्योगातली गुंतवणूक वाढत नाही आहे. तिथे स्टॅग्नन्सी आलेली आहे. ही रिॲलिटी आहे. आणि शेवटचा मुद्दा की रुपयाची किंमत घसरते याचं कारण आपल्या देशातनं लोक पैसा काढूनही नेत आहेत. सो त्याच्यामुळे आपला जो नेट आउटफ्लो आहे तो ॲक्च्युली पॉझिटिव्ह आहे की देशाच्या बाहेर पैसा जास्त जातो आहे, देशांतर्गत पैसा येत नाही आहे. FDI ज्याला आपण म्हणतो तो फारसा येत नाही आहे. FII ज्याला म्हणतात इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ते फारसे येत नाही आहेत. तर दोन्ही स्तरावरती जर देशात पैसा येत नसेल तर रुपयाची किंमत अशीच घसरत राहू शकते. आणि त्याच्यासाठीचं दुसरं एक टेम्पटेशन असतं ते म्हणजे आपल्या देशातला जो फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह म्हणजे आपली जी परकीय चलनाची गंगाजळी आहे ती वापरून रुपयाची किंमत सावरणं, तर तो काही पर्याय व्यवहार्य नाही. तो सरकारने करून बघितलेला पर्याय 2023, 24 आणि 25मध्ये सरकारने असा प्रयत्न करून बघितला. तो करूनसुद्धा रुपयाची किंमत खालीच गेली, रुपया वधारला नाही. आणि त्यामुळे आता सरकार ॲक्टिवली याच्यामध्ये इन्वॉल्व होत नाही आहे काही काळासाठी. त्या रुपयाची किंमत त्यामुळे खाली जात राहील असं दिसतंय. अगदी ड्रामॅटिक काही बदल झाले तरच ती सुधारेल. त्यामुळे रुपया कधी 100 गाठेल हे बघायला लागेल आता इथून पुढे. 95 तर झालं आहे. गॅसच्या बाबतीत मी असं म्हणते की ह्याचा आपला बायोगॅस आणि गोबर गॅस ह्याच्यामध्ये ज्यांनी जास्त वापर करायचा प्रयत्न म्हणा तर करू शकेल का आपण? स्केल हा मोठा मुद्दा येतो याच्याबाबतचा, बायोगॅसच्या बाबतचा. त्यामुळे त्यासाठी म्हणजे आता असं लॉजिकली आपण बघायला गेलो तर असं मला अनेकदा वाटतं की वर्गीस कुरियन यांचं आत्मचरित्र जर कोणी वाचलं असेल की स्थानिक स्तरावरती तुम्ही दुग्ध व्यवसाय आणि त्याला प्रोत्साहन देणं, त्यासाठी सहकारी संस्था असणं, तर त्याच बरोबरीने खरं तर बायोगॅस तयार करता येणं आणि त्या प्रमाणात पुढे नेता येणं असं शक्य होतं. पण बायोगॅसचं फार आपल्याकडे पॉप्युलॅरिटी दिसत नाही. इनफॅक्ट जुन्या काळात जे बायोगॅसचे काही प्रोजेक्ट्स होते ते काही प्रमाणातले बंद झालेले आहेत, लोकांनी त्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे असंही आपल्याला दिसतं आहे. तर स्केल हा मला वाटतं यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण शेण आणि बायोगॅससाठी लागणारे बाकीचे इनपुट्स गोळा करणं आणि ते प्रोसेस करणं यासाठीची यंत्रणा आपल्याकडे अशा प्रकारची नाही आहे की जशी बाकीच्या उद्योगांच्यासाठी आहे. तर त्यामुळे कदाचित ती अडचण येऊ शकते. पण स्पेस आहे त्याच्यामध्ये. ग्रामीण भागामध्ये ते जास्त सोपं कदाचित राहू शकतं. मोठ्या प्रमाणात शहरांना अशा पद्धतीने करण्यासाठी त्याच्यावरती मर्यादा येत आहेत. तर पण उपाय शोधावे लागतील. म्हणजे की ज्या ज्या उपायांनी आपल्याला लागणारी ऊर्जा आपल्याच देशात आपण तयार करू शकतो ते सगळेच उपाय करावे लागणार आहेत इथून पुढच्या काळात. नाहीतर हे इराण युद्धासारखे प्रसंग परत परत येत राहतील आणि परत परत आपल्याला आपल्या हतबलतेची जाणीव होत राहील की आपण काही करूच शकत नाही आहोत. म्हणजे इराणने सुद्धा तेलाची जी जहाजं येऊ दिली आहेत ती देताना ते काय म्हणाले की आम्हाला सरकारचं धोरण अजिबात आवडलेलं नाही आहे. कारण आपलं सरकार अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूने पूर्णतः झुकलेलं आहे हे त्यांनाही लक्षात आलं होतं. ते म्हणाले की तुमच्या देशातल्या नागरिकांचा आम्हाला पाठिंबा आहे. इराणच्या एम्बसीला फूड आणि मेडिसिन याचा बऱ्यापैकी सप्लाय या काळामध्ये झाला होता. तर भारतीय नागरिकांचा विचार करून आम्ही तुम्हाला ही तेलाची आणि गॅसची जहाजं जाऊ देतोय असं इराणने म्हटलेलं आहे. ही नामुष्की आहे. असं होऊ नये. सरकार आपलं या प्रकारे दोन्ही बाजू युद्धाच्या काळामध्ये बॅलन्सिंग फोर्समध्ये असलं पाहिजे खरं तर. पण तसं झालेलं नाही आहे यावेळेला. आणि त्यामुळे हे धोके परत परत आपल्याला दिसत राहणार आहेत. अमेरिका आत्ता इराणमधनं बाहेर पडेल, इस्रायल जाणार नाही आहे. सो आज इराण आहे, उद्या समजा काहीतरी सौदी अरेबियामध्ये क्रायसिस झाला, UAEमध्ये काहीतरी क्रायसिस झाला,
तर कसं आपण त्याच्याशी डील करणार आहोत. आणि ते आपल्या रोजच्या जगण्याला अफेक्टेड आहे, की जे UAEवरती हल्ले झालेत, अनेकांच्या माहितीतले लोक UAEमध्ये आहेत, त्यांना त्यावेळेला भीती जाणवलेली आहे. तर मग याच्यातनं मार्ग कसा काढायचा. सो त्यामुळे ह्या सगळ्याच आपल्या एक प्रकारे ज्याला आपण म्हणूया की आपण जगाशी कुठे कुठे जोडलेले आहोत. मग आपले विद्यार्थी असतील, आपले प्रवासी असतील, आपल्या विमान कंपन्या असतील, आपलं IT सेक्टर असेल, आपले शेतीचे एक्सपोर्ट्स असतील, इम्पोर्ट्स असतील, ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करायची वेळ परत परत आता आलेली आहे की हे कसं कमी करता येईल आणि कसं याच्यामध्ये आपल्याला अधिकाधिक पर्याय क्रिएट करता येतील. सो बायोगॅस चांगलं असेल, पण माहिती नाही व्यवहार्य होईल किंवा नाही मोठ्या स्तरावर. नमस्कार. हॅलो. अमेरिका आणि इराण वॉर, तुमचा माईकमध्ये बोलता का? अमेरिका आणि इराण वॉर आता जे चालू आहे, त्यामुळे दुबईचं जे बिझनेस मॉडेल आहे ते दुबई म्हणजे कसं फायनान्शियल हब आहे, लॉजिस्टिक हब आहे आणि एअरलाईन्स हब आहे. हो. त्यामध्ये तो बिझनेस आपल्याकडे शिफ्ट करून जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय वाढवता येईल असं गव्हर्नमेंट काय प्रयत्न करते काय? सरकारची खूप इच्छा आहे, पण तसं काही होताना तर दिसत नाही आहे. कारण त्याचं असं असतं की जेव्हा अशा प्रकारचे म्हणजे UAEचं काय होतं की फायनान्स, लॉजिस्टिक्स, एंटरटेनमेंट यासाठीचं एक हब म्हणून, एअरलाईन हब यासाठी त्यांनी स्वतःला पोझिशन केलं होतं. तर ते केवळ त्याच्यासाठीचं तुम्ही रस्ते बांधणं किंवा त्यासाठी विमानतळ बांधणं पुरेसं नसतं. तर त्याच्या बरोबरीने तुम्हाला तुमचे कायदे तसे करावे लागतात. त्याबरोबरीने तुमच्या देशातलं जे राज्यकारभार असतो तो त्याला पूरक असावा लागतो. तर त्या सगळ्या पातळीवरती आपल्याकडे खूपच मर्यादा येतात. म्हणजे तुम्हाला एकच उदाहरण देतो. गिफ्ट नावाची एक सिटी गुजरातमध्ये आहे. तर तिची चर्चा आता गेली 10 वर्ष चालू आहे. गेल्या 3-4 वर्षात अनेक आपण बातम्या बघितल्या की उद्योग जात आहेत, येत नाही आहेत, जात आहेत, येत नाही आहेत. तर अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स करायचे असतात त्यासाठी लागणारं बाकीचे सगळे इकोसिस्टम नसेल तर ते प्रोजेक्ट्स फार पुढे जात नाहीत. UAEने हे यशस्वीपणे केलं की केवळ आम्ही फायनान्शियल हब आहोत असं नाही आहे, तर त्याला लागणारी बाकीची जी सगळी एक हे असते म्हणजे सोशल एक सोशल लेवलचा लिबरलिझम असतो बेसिकली की त्याच्यामध्ये मग ड्रिंक्स असतील किंवा बाकीच्या गोष्टींच्यासाठी ते खुलेपणा असतो. तर तशा प्रकारचा खुलेपणा फायनान्शियल सेंटर्सना लागतो की जगभरातनं लोक येत आहेत, त्यांना मौज मजा पण करायची आहे, त्यांना राहायचं पण आहे. तर त्यासाठीची इकोसिस्टम आहे का. दुसरा मुद्दा, UAEमधनं आता उद्योग जर बाहेर पडणार असतील तर ते UAEच्या दृष्टीने फार मोठं अपयश असणार आहे. त्यामुळे आपल्या देशातून उद्योग बाहेर पडू नयेत ह्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न आत्ता UAE करते. त्यांनी त्यांच्या देशामधले जे इन्फ्लुएन्सर्स होते सोशल मीडियाचे, जे दाखवत होते की या बिल्डिंगवर बॉम्ब पडला, या इमारतीवरती ड्रोन पडलं, त्या इन्फ्लुएन्सर्सनं त्यांनी गप्प करून टाकलं की UAE सेफ आहे असा मेसेज त्यांना जगभरामध्ये द्यायचा आहे. आणि त्यामुळे ते ॲक्च्युली आत्ता खूप जास्त प्रयत्न करत आहेत आणि ते असं होऊ नाही देणार. कारण UAEकडे स्वतःचं तेल सोडलं, तेल आहे खूप आहे अर्थातच, पण ते जर सोडलं तर बाकी असं काहीच नाही आहे. UAEचं रेप्युटेशन, UAEचं भवितव्य हे सगळं त्या फायनान्स आणि मीडिया आणि एंटरटेनमेंटशी जोडलेलं आहे. त्यामुळे जगातले ते सगळे मेजर बिझनेस हब्स, बिझनेस हाऊसेस UAEमधनं बाहेर पडले तर UAEला ते चालणार नाही. त्यामुळे ते तसं करणार नाहीत. आणि त्याच्या पुढचा तिसरा मुद्दा की जर जे बाहेर पडतील त्यांना अजून आकर्षक पर्याय पण उपलब्ध आहेत. म्हणजे साधा आहे की सौदी अरेबियाची खूप इच्छा आहे की आपल्या देशाला एक मोठं बिझनेस हब बनवावं. सौदी अरेबियाचा जो सध्याचा राजपुत्र आहे सलमान, मोहम्मद बिन सलमान, तो यासाठी प्रयत्न करतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त केनिया एक महत्त्वाचं नैरोबी सेंटर म्हणून उदयाला येत चाललं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मॉरिशस आणि सेशल्स हे 2 छोटे देश आहेत जे आपण टॅक्स हेवन ज्याला म्हणतो की जिथे तुम्ही काही कुठूनही पैसा आणा, काहीही करा, कोणी तुम्हाला प्रश्न विचारत नाही आहे, तिकडे जाऊ शकतात. किंवा हे सगळं जर टाळलं तर सिंगापूर आणि हाँगकाँग हे 2 खूप मोठे हब्स ऑलरेडी आहेत की जिथे बाकीची सगळी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिस्टम्स आर इन प्लेस. तर त्यामुळे ते तिथे जायची शक्यता बरीच जास्त आहे. आपल्याकडे याची शक्यता तुलनेने कमी आहे. हॅलो, 2 प्रश्न एक अजून आहे.
महत्त्वाचं म्हणजे आत्ता होर्मुजचा मार्ग जो ते इराणनं रोखलेला आहे आणि जिओ पॉलिटिकल सिच्युएशननुसार इराणच्या विरोधात सौदी अरेबिया वगैरे या सगळ्या देशांनी अमेरिकेला मदत केली. तर आता अमेरिकेला बहुतेक ते युद्ध खेळायचं नाही आहे, कारण त्यांना जमिनीवर उतरल्याशिवाय पर्याय नाही असं दिसतंय. आणि जमिनीवर उतरले त्यांचे सैनिक मारले जाणार म्हणून ते घाबरून जमिनीवर उतरत नाहीत, कारण देशात त्यांना प्रॉब्लेम येतो आहे. तर मग हा जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये इराण माघार घ्यायला तयार नाही, कारण इराणला पैसे पाहिजेत की त्यांनी मागण्या केल्या त्या मान्य केल्या पाहिजेत. हा सॉल्व्ह होण्याची शक्यता कशा पद्धतीनं आहे असं तुम्हाला वाटतंय? आणि हे सॉल्व्ह करायचं झालं तर त्याला किती वेळ लागू शकतो आणि त्याचा परिणाम आपल्या देशावर काय होऊ शकतो पुढच्या 2-3 वर्षामध्ये? हा एक विषय. आणि दुसरा मुद्दा असा होता, तो वेगळा आहे. आपण जे आता इथेनॉल वापरण्याचं प्रमाण वाढवलं आहे सगळीकडं, म्हणजे मॅक्स 25% आता आलेलं आहे. तर परदेशामध्ये मी असं ऐकलं आहे की तिथं असे पेट्रोल पंपावर जिथं इथेनॉल 20% असेल तर E20 म्हणून पंपावर लिहिलं जातं, E10 लिहिलं जातं, E25 लिहिलं जातं. तर असं आपल्या देशामध्ये प्रत्येक पंपावर, या पंपावर किती इथेनॉल भरले आहे याच्यामध्ये? म्हणजे आम्हाला प्युअर पेट्रोल पाहिजे तर आम्ही प्युअर पेट्रोल घेऊ, त्याचे रेट जास्त लावा. इथेनॉल मिश्रित असेल हे तसं नाही, सगळ्याच याला एक रेट लावतात आणि आपल्याकडनं सगळे पैसे काढून घेतात. असं न होता हे होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्या संदर्भात तुमच्या सूचना किंवा मार्गदर्शन काय? अजून काही प्रश्न एकत्र घेऊयात का? माझा साधा प्रश्न आहे. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की पाकिस्तानची सध्याची परिस्थिती ही बेटर दॅन इंडिया असे आहे. पण गेल्या 1-2 महिन्यामध्ये असंख्य सोशल मीडियामधून असेल, पेपरमधून असेल किंवा काही त्या तिथल्या लोकांचे व्हिडिओ देखील मी बघितलेत की तिथली परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. ऑपरेशन सिंधू झाल्यानंतर कमालीची महागाई वाढलेली आहे, लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे. काही लोक आता भारतात यायला इच्छुक आहेत, त्यांच्या बोलण्यातून जाणवतं आहे ते. आणि मग अशा तुमच्याकडून मी ऐकलं की पाकिस्तान इज इन अ बेटर पोझिशन, बेटर दॅन इंडिया. ओके, सो असं आहे की पाकिस्तानची परिस्थिती चांगली आहे असं म्हणताना ती फॉरेन पॉलिसीच्या लेवलला चांगली आहे असं मला म्हणायचं होतं. नॉट की देशांतर्गत स्तरावरती तो पिचलेलाच देश आहे. म्हणजे तिथे 18 तासाचं लोडशेडिंग चालतं, त्या देशामध्ये महागाई खूप जास्त आहे. आपल्याच देशातले प्रश्न त्यांना सोडवता येत नाही आहेत. बलुचिस्तानचा प्रश्न तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, धुरंधरमुळे जास्त माहिती झाला आहे. अफगाणिस्तानच्या बरोबरचा त्यांचा जो क्रायसिस चाललेला आहे तो आपल्याला माहिती आहे, तिथे त्यांना काही करता येत नाही आहे. देशांतर्गत स्तरावरती त्यांना आर्थिक प्रगती दूर राहिली, बेसिक आर्थिक सर्व्हायवलच क्वेश्चनमध्ये आहे की IMFने जर पैसे दिले नाहीत तर पाकिस्तान आपल्या पायावर उभं पण राहू शकत नाही. इतकी वाईट अवस्था देशांतर्गत स्तरावर आहे. पण ही एक बाजू झाली. दुसरी बाजू ही आहे की पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत. पाकिस्तानचं लष्कर हे जगातल्या 10 टॉपच्या देशांच्यापैकी एक पाकिस्तानची लष्करी सत्ता मानली जाते. पाकिस्तानकडे चीनकडनं आलेली अत्याधुनिक शस्त्र आहेत, पाकिस्तानच्याकडे अमेरिकेकडनं आलेली शस्त्र आहेत. आत्ताच परवाचंच असं डील आहे की पाकिस्तानकडे F-16 नावाची जी विमानं आहेत, ती विमानं बालाकोटच्या वेळेला अनेकांना आठवत असेल जी आपल्या देशात आली आणि परत गेली होती, त्यांचा पाठलाग करतानाच अभिनंदन वर्तमानला ते शूट केलं होतं. ती F-16 विमानं अपग्रेड करण्यासाठीचं रिसेंट डील अमेरिकेने आत्ता पाकिस्तानबरोबर केलेलं आहे. पाकिस्तानची जी जॉग्रफी आहे ती अत्यंत स्ट्रॅटेजिक जॉग्रफी आहे. तशा प्रकारे फार कमी देशांना भूभाग लाभलेला आहे की जो एकाच वेळेला दक्षिण आशियाला पण जोडतो, पश्चिम आशियाला जोडतो, सेंट्रल एशियाला जोडतो आणि इंडियन ओशन खाली त्याला जोडतो आहे. तर अशा सगळ्या गोष्टींच्यामुळे पाकिस्तानला आपण कितीही दयनीय अवस्थेत बघितलं तरी पाकिस्तान परत ज्याला कमबॅक म्हणतो आपण ते करत राहतं. म्हणजे जुन्या पिढीतल्या लोकांना आठवत असेल कदाचित मोहिंदर अमरनाथला अनेकदा ड्रॉप केलं की तो परत यायचा. पाकिस्तानची जिओ पॉलिटिकली सिच्युएशन तशी आहे की पाकिस्तान जात राहतं वर येत राहतं. आणि त्यामुळे आपल्याला पाकिस्तानच्या विषयी कितीही नकारात्मक भावना असली किंवा कितीही आपल्याला वाटलं पाकिस्तानचं असं का होतं आहे, तरी एकूण जागतिक राजकारण आणि पाकिस्तानने त्याला दिलेलं उत्तर ह्याच्यामधून पाकिस्तान आत्ता अशा पोझिशनला आपल्याला दिसतंय की जिथे ते अमेरिका आणि चीन, म्हणजे आज हा असा एकच देश आहे की जो एकाच वेळेला अमेरिका, चीन, सौदी अरेबिया आणि इराण ह्या 4ही एकमेकांना विरोधात असलेल्या देशांना एकत्र आणू शकतो आणि चर्चा करू शकतो. एक काळ होता जेव्हा आपण तशाच प्रकारच्या रोलमध्ये होतो, पण आता आपण त्या रोलमध्ये नाही आहोत. होर्मुज आणि तो जो प्रश्न होता भविष्यात काय होईल, तर अंदाज असा आहे की दोन्ही बाजूंना आता अधिकाधिक कडवे लोक डील
डीलच्या चर्चेत आहेत किंवा एकूण डिसिजन मेकिंगमध्ये आहेत, तर अशा कडव्या लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की आपण माघार घेतली आहे हे त्यांना दाखवणं शक्यच नसतं. कारण मुत्सद्देगिरी किंवा चर्चेचं पहिलं तत्त्व आहे की काहीतरी वाटाघाटी व्हायला पाहिजेत. आता दोन्ही देशांना जर वाटाघाटी करण्यातच रस नसेल तर काय करायचं? तर अशी एक शक्यता मानली जाते की अमेरिका सैन्य जमिनीवर उतरवणार नाही, कारण ते कोणालाच नको आहे. अमेरिकन सैनिक मारले जातील खूप मोठ्या प्रमाणात. इराकमध्ये जे झालं तसं होईल. तर मोस्ट लाईकली शक्यता अशी मानली जाते की अमेरिकेने जे इराणच्या बंदरांची नाकेबंदी केलेली आहे ती उठवतील. त्या बदल्यामध्ये इराण होर्मुझची जी नाकेबंदी त्यांनी केलेली आहे ती उठवतील आणि दोन्ही देश काहीतरी आपण चर्चा करतोय असं वगैरे दाखवतील आणि कुठलाही फॉर्मल करार, मोठा करार न होता छोट्या लेवलला काहीतरी, ज्याला आपण म्हणूया एक वर्किंग लेवल अंडरस्टँडिंग, असं काहीतरी होऊन तो संघर्ष सध्यापुरता निवळेल असं दिसतंय. गेल्या काही काळाचा जर आपण विचार केला तर कुठलाच संघर्ष पूर्णतः सुटलेला नाही आहे. युद्धमय जगाचं हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे गेल्या 5 वर्षांच्या मध्ये. रशिया युक्रेन असो, इस्रायल हमास असो, हमास बऱ्यापैकी नेस्तनाबूत झालं, संपलेलं नाही आहे. इस्रायल आणि हेजबोल्ला असो, संघर्ष संपलेला नाही. आपल्या शेजारी इकडे कंबोडिया आणि थायलंडमध्ये युद्ध झालं होतं, तिथे पिरियॉडिक संघर्ष होत राहतो. अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये संघर्ष अधूनमधून होत राहतो. आफ्रिकेमधले संघर्ष चालूच आहेत. सो कुठलाच संघर्ष पूर्णतः सुटत नाही आहे. तर अमेरिका इस्रायल विरुद्ध इराणचं पण मूळ प्रश्न सुटणार नाहीत. अधिक चर्चा करत राहू, आत्तापुरतं हे करार असं काहीतरी म्हणून मला असं वाटतं की त्याचं उत्तर निघेल. आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा? होणारच आहे ना. मग ते देश आता अमेरिकेपासून लांब जायला लागलेत ना. म्हणजे आता असं झालं आहे की एक गंमत आहे आत्ताच्या जगामध्ये की सगळं जग इंटरकनेक्टेड आहे. तर त्याचे काही प्रमाणातले फायदे कसे आहेत, तर रशिया आणि युक्रेन यांचं जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा युक्रेनकडे अत्यंत अत्याधुनिक अशी ड्रोन्स होती आणि ती ड्रोन्स वापरून त्यांनी रशियाला बऱ्यापैकी जेरीसच आणलं होतं. तर अमेरिका आणि युक्रेन हे असं काहीतरी करतायत हे बघितल्यानंतर रशियाला असं होतं की आता ड्रोन्स आपल्याला हवी आहेत, कुठून आणायची? तर ड्रोन्सच्या निर्मितीमधला एक जगातला महत्त्वाचा देश आहे इराण. इराणकडे त्यांची शाहिद नावाची ड्रोन्स आहेत. इराणने 58,000 शाहिद ड्रोन्स ही रशियाला दिली आणि ही ड्रोन्स वापरून रशियाने युक्रेनवर हल्ले केलेत. 2023मध्ये खूप जास्त केलेत. याचा परिणाम काय झाला, तर इराणची ड्रोन्स युक्रेनवर जात आहेत आणि ह्या ड्रोन्सना पाडायचं कसं याची टेक्नॉलॉजी युक्रेनने डेव्हलप केली. आणि त्यामुळे जेव्हा इराणने सौदी अरेबियावर हल्ले केले तेव्हा झेलेन्स्की युक्रेनचे अध्यक्ष हे सौदी अरेबियाला गेले आणि युक्रेन आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये आत्ता ड्रोन विरोधी तंत्रज्ञानाचं एक्सचेंज करावं ह्या दृष्टीने करार झालेला आहे आत्ता. तर त्यामुळे हे अशा प्रकारचे जे निश केपेबिलिटीज आहेत की एखाद्या देशाला एका छोट्या बाबतीत खूप जास्त एक्सपर्टीज आहे तर त्याचं महत्त्व इथून पुढच्या काळामध्ये वाढत जाणार आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला अजून एफर्ट्स दिसतील. सौदी अरेबिया, UAE, कतार, कुवेत हे सगळे अमेरिकेवर अवलंबून असलेले देश होते एकेकाळचे. ते आता अमेरिकेच्या व्यतिरिक्त इतर देशांच्याकडनं पण आपल्याला काही संरक्षणासाठी करता येईल का याची चाचपणी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ते अमेरिकेच्या दृष्टीने झालेलं मोठं नुकसान आहे. इराण युद्ध संपवता न येणं यापेक्षा आपली मित्र राष्ट्र आपल्यापासून लांब जाणं हे अमेरिकेला आता बघावं लागतं आहे. युरोपच्या बाबत तेच होतं आहे, कॅनडाच्या बाबत तेच होतं आहे आणि पश्चिम आशियामध्ये पण तेच होतं आहे. आणि हे सगळे असे वागत आहेत हे बघून जपान, दक्षिण कोरिया हे पूर्व आशियातले देश पण आता अमेरिकेच्यावरती किती विश्वास ठेवावा अशा संभ्रमात आहेत. तर हे अमेरिकेचं जास्त मोठं नुकसान असणार आहे युद्धामुळे झालेलं. हां, इथेनॉलचं तुम्ही म्हणत होता, सॉरी, इथेनॉलचं करायला तर पाहिजे हो, पण आपल्या देशात आता तुम्हाला माहिती आहे म्हणजे की आपण जी इथेनॉल कशाला, आपण जे खाद्यपदार्थ विकत घेतो त्याच्या लेबल्सवर सुद्धा किती खरी माहिती दिलेली असते आणि किती खोटी हे आपल्याला अंदाजच नसतो, व्हेरीफायच नाही करता यायचं. त्या सगळ्याच्यासाठी एक साधं सूत्र सांगतो की कुठल्याही विकसित देशाचं किंवा विकसित समाजाचं एक महत्त्वाचं अंग काय असतं, तर ज्याला नियामक यंत्रणा किंवा रेग्युलेटरी ऑथॉरिटी आपण म्हणतो ती खूप जास्त पॉवरफुल असते आणि सत्तेत कोण आहे
किंवा कोण उद्योगपती मोठा आहे याचा विचार न करता हे रेग्युलेटर्स त्यांचं काम करतात. तर आपल्या देशामध्ये मुळात रेग्युलेटर्सची जी कॉन्सेप्ट आहे तीच फारशी चर्चेत नाही. आणि जे रेग्युलेटर्स आहेत आपले ते सगळे म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये टूथलेस म्हणतात, की ज्यांना काहीही त्या अर्थाने पॉवर्स नाही आहेत किंवा ज्यांना काहीही इच्छा नाही आहे, किंवा तिथे अशी माणसं बसतात की जी सत्तेत असलेल्या सरकारच्या बाजूने निर्णय देतात. सो त्यामुळे ते इथेनॉलच्या बाबतसुद्धा तेच आहे की जर म्हणजे मला अशी अनेक लोक माहिती आहेत की जे आता पेट्रोल पंपावरती जाऊन नॉर्मल पेट्रोल विकतच घेत नाहीत. ते म्हणतात की आम्ही ते प्रीमियम पेट्रोल वापरू, काय स्पीड असेल किंवा अजून जे काही त्याचे प्रकार असतात, पॉवर. एक्झॅक्टली त्यांचं कारण हे ते म्हणे की इंजिनचा परफॉर्मन्स आमचा जास्त चांगला मिळतो याच्यामध्ये. सो ते क्लॅरिफाय केलं पाहिजे, पण आपल्याकडे ते केलं जात नाही. आणि त्याच्यासाठी आय थिंक आपण ॲज अ सिव्हिल सोसायटी रोल जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे की आपण जेव्हा सरकारला आणि राज्यकर्त्यांना भाग पाडू की आम्हाला अशा नियामक यंत्रणा हव्या आहेत ज्या त्यांचं काम नीट करतील, तेव्हा ते रिस्पॉन्ड करणार आहेत त्याला. ते स्वतःहून त्यांची कोणाचीच इच्छा नसणार आहे. नमस्कार. माझा एक असं आपलं जो विस्तारानं आपण सांगितलं की सर्व युद्धजन्य परिस्थिती सगळं जगावर आणि राष्ट्रावर होते, तर ह्या परिस्थितीत आपण परावलंबित्व इंधनाला आहोत. जर सोडियम वेपरचा साठा आपल्या भारतामध्ये सुमारे 25% आहे असं मी ऐकून आहे. तर ह्यापासून काही इंधन निर्मिती करून आपल्या राष्ट्राची काही प्रगती करता येईल का, त्याच्याबद्दल आपण थोडंसं. मला खरं सांगायचं तर नाही याबाबतचा एक्सपर्टीज. म्हणजे मी मुख्यतः राजकारण बघतो, त्या निमित्ताने ऊर्जा येते, पण सोडियम वेपरचा मी खरंच कधी अभ्यास केलेला नाही. त्यामुळे मी आत्ता तुम्हाला उत्तर नाही देऊ शकत. मे बी कधीतरी वाचून परत तुम्हाला मी काही सांगू शकेन. म्हणजे आत्ता नाही देऊ शकत, सॉरी. हॅलो सर. मध्ये पेट्रो डॉलर किंवा डॉलरायझेशन एक कन्सेप्ट आलेली. ब्रिक्स देशांनी मिळून डॉलरचं म्हणजे हे कमी करायचं. तर ते कितपत सक्सेसफुल होणार, त्यात काही आहे? डॉलरायझेशनचा अर्थ असा आहे की डॉलरपासनं लोकांनी लांब जाणं आणि आपले आंतरराष्ट्रीय व्यवहार जे आहेत ते इतर देशांच्या चलनामध्ये करणं. मग त्यासाठी कायम आपण उदाहरण घेतो की युरोपियन युनियनचं युरो आहे, जपानचं येन आहे, चीनचं रेमनिनबी म्हणतात त्याला, ते आहे. तर असे पर्याय सुचवले जातात. पण गंमत अशी आहे की जग जितकं अस्थिर होत जातं तितकं डॉलरचं महत्त्व वाढत जातं. म्हणजे इथे बसलेल्या अनेकांनी विमान प्रवास केले असतील, बाकी प्रवास झाले असतील. तुमच्यापैकी कोणी कधी आयुष्यामध्ये चीनची करन्सी कुठल्या रंगाची आहे, त्याच्या नोटा काय असतात, त्याच्यावर कोणाचे फोटो आहेत, हे कधी बघितलेलं असेल का? मला तरी मी बघितलेलं नाही कधीच. तर मुद्दा हा आहे की पण ग्रीन असं म्हटलं की आपल्याला डॉलर आठवतं. आपल्याला माहिती आहे की डॉलर हिरव्या रंगाच्या नोटा असतात त्याच्यावरच्या. आपल्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्यापर्यंत डॉलर पोचलेला असतो. तर डॉलर हे एक असं ॲक्सेप्टेबल एक चलन आहे की जे जगात कुठेही गेलं तरी सगळेजण घेतात. तर त्यामुळे डॉलरायझेशन किंवा डॉलरपासून लांब जाणं हा प्रयत्न चीन आणि रशिया अनेक वर्ष करत आहेत. त्यांना यश आलेलं नाही आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे नजीकच्या भविष्य काळात याची शक्यता कमी आहे. हळूहळू काय होईल, लोक डॉलरला पर्याय शोधत आहेत, नक्कीच शोधत आहेत. पण पुढच्या 10 वर्षामध्ये तरी शक्यता फारशी दिसत नाही एकदम वर्चस्व कमी व्हायची. आणखीन एक गंमत सांगतो. अनेकांना असं वाटतं की क्रिप्टो करन्सी आहे तर आपण क्रिप्टोचा वापर करून डॉलरपासून लांब जाऊ. सुरुवातीला असं झालं. आता असं होतं आहे की क्रिप्टो करन्सी इतकी व्होलाटाईल आहे की त्याला काहीतरी प्रेडिक्टेबल बनवणं आवश्यक आहे. कसं बनवणार, ते पुन्हा डॉलरशी जोडलेलं आहे. सो आता स्टेबल कॉईन नावाचा एक प्रकार आलेला आहे क्रिप्टोमध्ये की जो ॲक्च्युली डॉलरशी जोडलेला आहे. सो तुम्ही नवीन करन्सी तयार केली पण तिची पुन्हा एकदा पाळंमुळं त्याच डॉलरकडे आहेत ज्या डॉलरपासून तुम्हाला लांब जायचं आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी इतका सत्तेचा गैरवापर केला, इतकं अमेरिकेने आपलं डॉलरचं वर्चस्व असेल, आपलं टॅरिफ्स असतील, या सगळ्याबाबत जगाशी खेळ खेळलेले आहेत. तरीसुद्धा अमेरिकेमध्ये डॉलर्स खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत गेलेली आहे. आणि लोक जेव्हा डॉलरपासून लांब जात आहेत तर ते सोनं खरेदी करत आहेत.
ते काही रशिया किंवा चीनच्या करन्सीकडे जात नाही आहेत. सो त्यामुळे डिडॉलरायझेशन हा प्रकार काही फार भविष्यकाळात, नजीकच्या भविष्यकाळात लगेच यशस्वी होईल असं तरी मला वाटत नाही. कदाचित 2050-60 तेव्हा कदाचित झालं तर माहिती नाही. आत्ता तरी तशी चिन्ह दिसत नाही आहेत. हॅलो सर, आता सध्या उपलब्ध असलेले ट्रेडिंगसाठी जलमार्ग त्याच्यावर कोण्या एका देशाकडून ताबा मिळवला जाईल का? सॉरी, मला नाही कळलं काय म्हणालात ते. मला आता ट्रेडिंगसाठी उपलब्ध असलेले जलमार्ग, प्रवास, हां जलमार्ग, ओके, हां हां. त्याच्यावर कोण्या एका देशाकडून ताबा मिळवला जाईल का या युद्धाकडून? ओके, असं होतं की 1945च्या नंतर जी एक जगाची आर्थिक, राजकीय, संरक्षण व्यवस्था उदयाला आली, त्यामध्ये अमेरिकेचं नाविक दल जे होतं त्यांनी जगामध्ये हे जे सगळे सागरी मार्ग आहेत ते सुरक्षित ठेवणं हे आपलं कर्तव्य मानलं होतं. त्याला असं म्हटलं जातं की इट्स अ पब्लिक गुड, म्हणजे जागतिक मार्ग सुरक्षित असणं, म्हणजे रस्त्यावरचे जे दिवे असतात त्याला पब्लिक गुड म्हणतात, की ज्याच्यामध्ये भेदाभेद नसतो. मी पण जाऊ शकतो, तुम्ही पण जाऊ शकता, तुम्ही या शहरात राहताय, मी बाहेरनं आलो आहे, फरक पडत नाही. तर अशा प्रकारचं जे पब्लिक गुड असतं, तर सागरी मार्ग सुरक्षित असणं याच्याकडे अमेरिकेने एक पब्लिक गुड म्हणून बघितलं होतं, की ज्याच्यामधनं चीनची पण जहाजं जातील, रशियाची पण जातील, सगळ्यांची जातील. अमेरिकेच्या नेव्हीकडे तेवढी ताकद होती. आता अमेरिकेची नेव्ही हळूहळू वीक होत चालली आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये असं पब्लिक गुड कोण देऊ शकेल ह्याविषयीच शंका आहे. पण कुठलाही एक देश अमेरिके इतका पॉवरफुल पण नाही आहे. म्हणजे चीनची नेव्ही, त्यांचे आकडे अमेरिकेपेक्षा जास्त आहेत, पण त्यांची क्षमता अमेरिकेपेक्षा कमी आहे. आणि चीनची जी नेव्ही आहे ती प्रायमरीली जपान आणि तैवान आणि साऊथ कोरियाला धडा शिकवण्यासाठीची नेव्ही आहे. ती काही जगामध्ये आपलं वर्चस्व वाढवावं अशी नेव्ही अजून तयार झालेली नाही आहे. त्यामुळे अमेरिकेचं वर्चस्व कमी कमी होत जाईल, पण त्याची जागा घेणारं कोणी नसणार आहे. त्यामुळे जलमार्गांच्यावरती इथून पुढच्या काळामध्ये आणि विशेषतः होर्मुझसारखं जर करायचा प्रयत्न झाला तर त्याला विरोध होईल. कारण होतं काय की अशा प्रकारे जेव्हा एक देश काहीतरी ताबा ठेवायचा म्हणतो, तर मग त्याच मार्गाच्या भोवती बाकीचे पण देश आहेत ना. म्हणजे तिथे UAE पण आहे, तिथे ओमान पण आहे, त्याच्या बाहेर गेलो की पाकिस्तान आहे. मग हे सगळे देश म्हणतील की तुम्हीच का याच्यावरती ताबा घ्यायचा बरं, आम्हाला पण याच्यामध्ये हे पाहिजे, स्टेक्स पाहिजेत. किंवा तुम्ही जे टोल घेणार त्याच्यावरनं, तर टोलची रक्कम आपण विभागून घेऊ. त्याने होईल काय की सगळ्यांसाठीच ते व्यापारी मार्ग वापरणं खर्चिक पडेल आणि ते कोणालाही नको आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाची इच्छा आहे की होर्मुझला जे झालं तसं परत होऊ नये. आणि त्यामुळे ह्या सार्वत्रिक भीतीमुळे इथून पुढच्या काळात जलमार्गांच्यावरती तशा प्रकारे एक देश काहीतरी वर्चस्व लादेल अशी शक्यता फारशी नाही. इजिप्तकडे ती कपॅसिटी होती सुएझ कॅनॉलच्या बाबत, पण सुएझ कॅनॉलमधनं जर वाहतूक गेलीच नाही तर इजिप्तच्या उत्पन्नातले 2% रक्कम कमी होते. मग इजिप्त त्या मार्गावरती कंट्रोल ठेवेल का तो मार्ग सेफ ठेवेल? पनामाच्या बाबत असंच आहे. तर त्यामुळे कुठलाही जलमार्ग जो असणार आहे तर तो नीट चालू राहावा आणि त्याच्यामधनं सुरक्षित व्यापार व्हावा, असं एक साधारणतः जगामध्ये एक प्रवाह तयार झालेला आहे. तर होपफुली इराणसारखं, होर्मुझसारखं परत होणार नाही अशी चिन्ह आत्ता तरी आहेत. आणि तसं करायचा प्रयत्न झाला तर त्याला खूप विरोध होईल. नमस्कार. नमस्कार. युद्धाची एकंदर परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवरती भरपूर ताण पडतो. विशेषतः जी आत्ता युद्धाची गेल्या काही वर्षांमध्ये परिस्थिती आपण पाहतो, याच्यामध्ये अमेरिका हा एक प्रामुख्यानं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एक मोठा स्टेक होल्डर आहे. अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेची एकंदर आत्ताच्या आर्थिक गरजा पाहता भारतीयांच्या दृष्टीनं तिथं असणाऱ्या ज्या रोजगार संधी आणि रोजगाराच्या क्षमता आहेत याबाबत अमेरिकेची धोरणं भविष्यात काय असू शकतील? कारण अनेक भारतीय पूर्वीही जात होते, आत्ताही अनेकांचं अमेरिकेत जाऊन शिकणं आणि नोकरी करणं हे स्वप्न असतं आणि अनेक भारतीय तंत्रज्ञ इंजिनियर्स आत्ता तिथे ऑलरेडी जॉबमध्ये आहेत. या सर्वांच्या भवितव्यावरती या सगळ्या स्थितीचा भविष्यात काय परिणाम होऊ शकेल आणि अमेरिकेची धोरणं याबाबत पुढे कशा तऱ्हेनं जाऊ शकतील याबाबत तुमचं मत ऐकायला आवडेल. अमेरिकेत जाणारे जे लोक आहेत तर त्याच्यातला एक भाग असा आहे की हे
आपले लोक जाणं हा एका जागतिक प्रवाहाचा भाग होता की ज्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये एक व्यापक स्तरावरच ओपननेस होता की म्हणजे अमेरिका हा देशच मुळात स्थलांतरितांनी वसवलेला देश आहे. मुद्दा एवढाच आहे की तुम्ही 300 वर्षापूर्वी अमेरिकेत गेलात का 30 वर्षापूर्वी गेलात. अमेरिकेमध्ये जे नेटिव्ह होते ते रेड इंडियन्स मानले जातात. ते सोडून बाकी सगळे जगातनं बाहेरनं कुठून तरी आलेले देशातले लोक आहेत. तर त्यामुळे मुळात स्थलांतरितांनी बनवलेला देश आहे. पण आत्ता गेल्या 20 वर्षात अमेरिकेमध्ये स्थलांतरितांच्या विरोधी भावना अधिकाधिक वाढत गेली आहे आणि ती खूप जास्त राजकारणामध्ये मूळ धरून बसलेली आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये काही काळ तरी अमेरिकेच्या कोणत्याही राजकारणाला पूर्वीसारखं आपण उदारीकरणाचे खंदे समर्थक आहोत, आपण मुक्त व्यापाराचे खंदे समर्थक आहोत, आपण स्थलांतराचे खंदे समर्थक आहोत, तर असं सांगता येणार नाही आहे. त्यामुळे काही प्रमाणातलं स्थलांतर होत राहील, पण जे एक व्यापक स्तरावरती आपल्या देशातनं लोक जात होती बाहेर अमेरिकेत मुख्यतः, त्याचं प्रमाण मात्र हळूहळू कमी होऊ शकतं. कारण H1B व्हिजा किंवा ग्रीन कार्ड किंवा एकूणच तिथे जाण्यावरनं काही ना काहीतरी अडचणी निर्माण होणं याचा संबंध केवळ प्रॅक्टिकल स्तरावरती आहे असं नाही आहे, तर तो सायकोलॉजिकल पण आहे की एक प्रकारची आता अनिश्चितताच त्यांनी यशस्वीपणे आणलेली आहे की अमेरिकेत काय होईल हे सांगता येत नाही आहे. मग आता तसं होणार असेल तर मग आपण अमेरिकेचा विचार करावा का, असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. याला जोडून एक मुद्दा असा आहे की अमेरिकन विद्यापीठांनी ज्या स्कॉलरशिप्स द्यायचे ते पूर्वी, त्या स्कॉलरशिप्सचं प्रमाण पण आता कमी कमी करत नेलेलं आहे. त्यामुळे सुद्धा भारतातून अमेरिकेत जाणाऱ्यांचं तसं स्कॉलरशिपवर जाण्याचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये खरोखर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होईल का याविषयी माझ्या मनात शंका आहे. आणि अमेरिकेतलं वातावरण ह्याला मुख्यतः कारणीभूत असेल. खरा प्रश्न मला वेगळा वाटतो की आपल्या देशातल्या अनेकांना आपल्या देशात न राहता अमेरिकेत जायचं आहे, तर त्यांना येणारं जे फ्रस्ट्रेशन आहे त्याचा आपण मुकाबला कसा करणार आहोत हे काही मला याचं उत्तर सापडलेलं नाही आहे. कारण अनेकांना असं वाटतं की म्हणजे आपल्या आजूबाजूला सुद्धा अमेरिकेत आपला मुलगा किंवा मुलगी गेली म्हणजे त्यांनी काहीतरी आयुष्यात फार मोठे दिवे लावले आणि खूप काहीतरी यशस्वी ते झालेत असं म्हणून ते आपल्याला बघायला मिळते. तर हा जो काही सामाजिक स्तरावरचा मुद्दा आहे ना, हा जास्त चिंतेचा मुद्दा आहे की अमेरिका आणि युरोपकडे तशा पद्धतीने जाणं, तर ते जास्त मला गंभीर वाटतं. अमेरिकेतल्या संधी कमी होणं हा त्या तुलनेत कमी महत्त्वाचा मुद्दा आहे. एक प्रश्न, आपल्याकडे थोरियम भरपूर आहे म्हणतात, फक्त अझरबैजानमध्ये जगात आहे असं किती ऐकलं. आणि त्यापासून जी न्यूक्लिअर एनर्जी निर्माण होणार ती पूर्ण अनिल काकोडकरांचं पण पाहिलं की ते आपल्या शास्त्रज्ञांनीच डेव्हलप केलेली आहे, म्हणजे जगातल्या कोणावरही आपण अवलंबून नाही. आणि 5-6 वर्षात त्यामुळे भारत स्वयंपूर्ण होऊ शकतो असं काही यूट्यूबर्सनी विधान केलेलं आहे. ते असेल तर खूपच आशादायक वाटत नाही? न्यूक्लिअर एनर्जीच्या बाबत 5-6 वर्ष आशादायक वाटतं, खरंच आहे. त्याला थोडा जास्त काळ जातो. आणि कसं आहे की न्यूक्लिअर एनर्जी मुळात तो प्रोजेक्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना ते जैतापूरचं उदाहरण माहीत असेल. 2007-08 पासून जैतापूर चर्चेत आहे आणि आता 20 वर्ष होत आली, पण जैतापूरला काहीच आपल्याला पुढे झालेलं दिसत नाही. तर त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पांना आपल्याकडे होणारा विरोध आणि त्या विरोधाला चांगल्या अर्थाने मोडून काढणं, म्हणजे कशा अर्थाने, बळाचा वापर करून नाही तर कन्व्हिन्स करणं की हे अणुऊर्जा प्रकल्प हे व्यापक हिताचे आहेत, समाजाच्या हिताचे आहेत, याच्यातनं आपण समजतो तेवढा धोका नाही. चेर्नोबिलसारख्या घटना घडतात, पण त्या टाळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला हवेत. तर ह्यासाठीचं जे एक प्रबोधन करावं लागतं, म्हणजे मग ते एका बाजूला सरकारच्या स्तरावर असेल, दुसऱ्या बाजूला समाजाच्या स्तरावर असेल, तर त्या दोन्हीमध्ये आपण कमी पडलेलो आहोत. आणि त्यामुळे सुद्धा अणुऊर्जेचा वापर फार पटकन वाढणार नाही. की जर लोकांना ती भीती असेल तर ते प्रोजेक्ट्स तयारच होणार नाहीत मुळात, किंवा कंपन्या तयार असतील पण ते पुढे जायला अडचणी येतील. आणि त्यासाठी एक जे आपण म्हणूया इकोसिस्टीम लागते त्याला वेळ लागेल. त्यामुळे 5-6 वर्ष हा खूपच आशावादी मला असं वाटतं काळ आहे. कदाचित एक 20 वर्ष 30 वर्ष ह्या काळात बघता येईल की एक समजा आत्ताची जी कपॅसिटी आपली आहे अणुऊर्जेची ती मे बी दुप्पट झाली किंवा तिप्पट झाली, तर ही अशी प्रॅक्टिकल उद्दिष्ट असू शकतात. पण एकदम अणुऊर्जेवर शिफ्ट होणं ते पण आपल्याला शक्य नाही आहे. म्हणजे
आणि आपल्या गरजा खूप वाढत जाणार आहेत ऊर्जेच्या. म्हणजे अजूनसुद्धा आपण जगाच्या तुलनेत विचार केला तर भारत पर कॅपिटा एनर्जी कन्झम्पशन ज्याला आपण म्हणतो ते जगाच्या तुलनेत खूप कमी आहे आपलं. आणि जेव्हा आपण प्रत्येकाच्या बाबत असा विचार करतो की आपल्या देशाची आर्थिक प्रगती होणं, आर्थिक प्रगतीचा पहिला अर्थ असा आहे की प्रत्येकाचा ऊर्जेचा वापर वाढत जाणं. म्हणजे जर आपण स्वतःचाच विचार केला की 20 वर्षापूर्वी आपण आपल्या घरात काय ऊर्जा वापरत होतो आणि आत्ता आपण काय ऊर्जा वापरतोय, तर प्रत्येकाला अंदाज येईल की आर्थिक प्रगती होते म्हणजे काय होतं ते. आणि देशामध्ये असे अजून 80 कोटी नागरिक आहेत की ज्यांना आपण त्याच टप्प्यावरती आणायला बघतोय. त्यामुळे आत्ताचं 40 कोटी नागरिकांचं असलेलं एनर्जी कन्झम्पशन ते सस्टेन राहणार आणि त्याच्या बरोबरीने 80 कोटी नागरिक अजून वर येत राहणार. म्हणजे मग एनर्जी कन्झम्पशन किती वाढणार आहे आणि मग त्या प्रमाणात ऊर्जा आपण कुठून आणणार आहोत आणि त्याची आपण सोय कशी करणार आहोत, हे मला असं वाटतं इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त महत्त्वाचं होत राहील. कसं एकच तरुण जरा पुढे या. विचारतोय म्हणून शेवटचा प्रश्न घेऊया असं मला वाटते. हां हां हां. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला, भविष्यात भारताच्या शेती, शिक्षण आणि उद्योग ह्या भागांना काय संधी आणि काय धोके आहेत. आणि दुसरा प्रश्न म्हणजे भविष्याच्या काळात भारताची काय भूमिका असेल आणि असायला पाहिजे. कशाच्या बाबत? म्हणजे जागतिक राजकारणाच्या बाबतीत. जागतिक राजकारणाच्या बाबत भारत एक महत्त्वाची सत्ता आहे, याच्यात काही असत्य नाही आहे. म्हणजे भारत आहे महत्त्वाचं, भारताचं स्थान मोठं आहे, भारताकडे त्यांच्या क्षमता आहेत भारताच्या. मुद्दा असा चालला आहे की भारताचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल आपल्याला. आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे एक साधं उदाहरण त्याचं झालं की जर आपल्या अर्थव्यवस्थेची वाढ दरवर्षी 10% या गतीने होत राहिली तर त्याच्या इतकं चांगलं परराष्ट्र धोरण नाही. कारण 10% वाढ करायची तर त्यासाठी तुम्हाला इतर देशांशी संबंध सुधारावे लागतील, देशांतर्गत स्तरावर सुधारणा कराव्या लागतील, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवावे लागतील. तर त्यामुळे तशी उद्दिष्ट जर आपण ठेवली तर मला असं वाटतं की आपलं भवितव्य फारच उज्ज्वल असेल. की 10% आर्थिक वाढ म्हणजे ज्याच्यामध्ये तळागाळातल्या नागरिकांनाही फायदा मिळेल, त्याच्यामध्ये आपण एक देश म्हणून आपली सामर्थ्य वाढत जाईल, जगामधला कदाचित आपण क्रमांक 2 किंवा क्रमांक 1ची अर्थव्यवस्था म्हणून सुद्धा भविष्यात उदयाला येऊ शकू जर ह्या पद्धतीने आर्थिक वाढ 10%, 4% आणि 6% नाही 10%, आणि ती सुद्धा 20 वर्ष. म्हणजे चीनचं असं आहे की 1990 ते 2010 ह्या 20 वर्षामध्ये चीनची वाढ प्रत्येक वर्षी 10% आणि अधिक अशी होत राहिली. सो त्यामुळे आपल्याला चीन आज महासत्ता म्हणून दिसते. सो आपल्याला जर महासत्ता व्हायचं असेल त्या प्रकारचं तर तसं करावं लागेल. शेती, शिक्षण आणि उद्योगाचं म्हणावं तर मला असं वाटतं की संधी खूप जास्त आहे. मुद्दा असा आहे की आपण त्या संधीचा फायदा घेऊ शकतो का. कारण नवं तंत्रज्ञान उदयाला येतं आहे. म्हणजे आता मी परवाच वाचत होतो शेतीच्या बाबत फार आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह स्टोरीज तशा फारशा येत नाहीत, मीडियामध्ये हायलाईट होत नाहीत. की बारामतीमध्ये आत्ता AI चा वापर करून ऊस उत्पादनामध्ये प्रयोग केला गेलेला आहे आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांचं केवळ उत्पन्नच वाढलं असं नाही तर त्याच्यातनं पाण्याचा वापर कमी झाला, खतांचा वापर कमी झाला आहे. सो मानवी श्रम कमी होणं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणं हे जे सायमल्टेनियसली असं होणं आहे तर ह्यासाठी अधिकाधिक संधी इथून पुढच्या काळामध्ये तयार होत जाणार आहेत. शिक्षणाच्या बाबत तेच आहे. म्हणजे एका अर्थाने बघायला गेलं तर अमेरिका, इंग्लंड, युरोप असं बाहेर जायची गरज नाही एका अर्थाने बघायला गेलं तर, कारण आपल्याला अख्खं जग आपल्या घरात आहे आता. सो मुद्दा असा आहे की आपण ते शिकणार आहोत का आणि त्याचा वापर आपण स्वतःसाठी करून घेणार आहोत का, ते आपलं आव्हान आहे. की आपल्या नागरिकांच्या केपेबिलिटीज आपण वाढवणं, त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देता येणं आणि त्याच्यामधून देशाचा विकास घडवता येणं. तर ते मला असं वाटतं इथून पुढच्या काळामध्ये कदाचित जास्त आव्हानात्मक राहू शकेल. आणि त्याचे प्रॅक्टिकल फायदे आहेत. म्हणजे देशातनं जेव्हा विद्यार्थी बाहेर जातात तेव्हा देशातला पैसा बाहेर जातो आहे आपल्या. सो तोच पैसा जर देशात राहत असेल आणि त्याचा वापर अजून वेगळ्या कारणासाठी होत असेल तर त्यातून देशाचा नक्कीच फायदाच होणार आहे. तर त्यामुळे शेती, शिक्षण, उद्योग तिन्हीच्या बाबत जेवढं आपण क्रिएटिव्हली करायला बघू तेवढ्या संधी जास्त आहेत असं मला वाटतं. आव्हानं नक्कीच आहेत, ती कोणीही कमी करू नयेत, पण कमी मानू नयेत, पण संधी जास्त आहेत असं मला वाटतं. त्यामुळे पॉझिटिव्हलीच येत्या काळाकडे बघायला हवं असं माझं प्रामाणिक मत आहे. सो
खरं म्हणजे आजचा जो विषय आहे युद्धमय जगात भारत, हा कमीत कमी दोन व्याख्यानाचा विषय आहे. तो आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण एकमेकाचं समाधान करून घेतलं असं आपण म्हणलं तर वावगं होणार नाही. आणि या प्रश्नोत्तरामुळं असं जाणवलं की लोक विचार करता आहेत आणि प्रबोधन हा या वसंत व्याख्यानमालेचा जो उद्देश आहे तो आजच्या व्याख्यानानं साध्य झाला असं मला म्हणावंसं वाटतं. या माहितीपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण व्याख्यानाबद्दल मी मान्यवर वक्ते संकल्प गुर्जर यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपल्याकडं विषयाचा साठा आहे मला माहीत आहे, काय आपण वारंवार या व्यासपीठावर यावं अशी मी विनंती करतो. उद्या शनिवार 9 मे कैलासवासी तम्मण्णा बसप्पा कुर्णे व कैलासवासी बायक्का तम्मण्णा कुर्णे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वक्ते आहेत माननीय श्री अमरीश मिश्र, टाइम्स ऑफ इंडियामध्ये संपादक मंडळात होते, कराडपर्यंत आलेले आहेत. कराडमध्ये आज श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या घरी ते राहायला आहेत. उद्या वेळेवर येतील. त्यांचा व्याख्यानाचा विषय आहे आज आपण आणि महात्मा गांधी. या युद्धमय जगात भारत या विषयाच्या पार्श्वभूमीवर गांधीजींची काय आहे ओळख किंवा आपल्याला आवश्यकता आहे या अर्थानं हा विषय दिलेला आहे. उद्या सर्वांनी या व्याख्यानासाठी यावं अशी विनंती करतो आणि थांबतो.